ललिता मराठे यांना मी इथे मंचावर येण्याची विनंती करते आणि उल्का पासलकर या त्यांची मुलाखत घेणार आहेत। उल्का पासलकर यांची सुद्धा साहित्य क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी आहे। संपादन, मुद्रित शोधन या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम आहे। सहयोगी ही त्यांची कंपनी आहे आणि त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मुद्रित शोधक हा पुरस्कार मिळालेला आहे। या पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत। तर उल्का पासलकरांना आधी मला एक प्रश्न विचारावासा वाटेल की मुद्रित शोधन पूर्वीचं आणि आत्ताचं म्हणजे काय, आत्ताचे काय चॅलेंजेस आहेत, किती चुका असतात यावर एकदा मला तुमची एक वेगळी मुलाखत द्यायची आहे। कारण वाचताना भयंकर त्रास होतो हल्ली की किती चुका, त्या मजकुरापेक्षा त्या चुकाच जास्ती डोळ्यात भरतात। असो, तर आपण स्थानापन्न व्हावं आणि या पुढची सूत्र मी विद्याताई, विद्या वैद्य, अतुल वैद्य आणि ललिता मराठे तिघ जण इकडे या आणि या पुढची सूत्र मी उल्काकडे सोपवते। 62 साली आपल्या मंडळाने केलेले आहेत, साहित्य महामंडळाने, आणि तेच आपण आजही वापरत आहोत। वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था झाली, पण त्याच्यामध्ये फार काही बदल नाहीये। फक्त एक छोटीशी गोष्ट आहे की तुमचं 20% शुद्ध लेखनाचं ज्ञान हे तुम्ही 80% वापरत असता, जे अगदी सोपं आहे। आणि तेवढं शिकून घेतलं तरी तुमचं 80 ते 90% मुद्रित शोधन हे अचूक होऊ शकतं, लेखन अचूक होऊ शकतं। 80% जे ज्ञान आहे ते खूप अवघड आहे आणि ते 20%च वापरलं जातं। तर ते थोडंसं बाजूला ठेवलं म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी, आणि 20% जर आपण सगळ्यांनी शिकून घेतलं तर मला असं वाटत नाही की आपल्या कुणाला आपलं मराठी चांगलं नाहीये असं वाटेल। त्यामुळे तो प्रयत्न प्रत्येकाने करावा। या बाबतीत आपण नंतर बोलूयात सविस्तर, कोणाला इच्छा असेल तर, पण आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। सगळ्यात आधी अतुलजी, विद्याताई आणि ललिता तिघांचंही मला स्वागत करायचं आहे, कारण त्यांनी, ललिताने खरं तर आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी अतुलजी आणि विद्याजी यांची वेळ बघणं, त्यात शतकपूर्ती सोहळा हॅट्रिक केलेली आहे, त्याचं जे काही जुळून आलेला योग आहे, आता मंजिरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हे सगळं बघता फक्त भाषा शिक्षक नाही तर एक चांगला व्यवस्थापक सुद्धा आपल्याला ललितामध्ये दिसतो। आणि त्याचबरोबर त्या म्हणाल्या की पर्सनल पार्टी त्या करू शकल्या असत्या खरं तर तिघा चौघांची, पण तसं न करता आपल्या सगळ्यांना त्यांनी इथे बोलावलं आणि आपल्याबरोबर हा आनंद वाटून घेतात। तर आपण जाणून घेऊयात हा सगळा त्या तिघांचा प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत किंवा आपल्याला काही आणखी त्याच्यामध्ये भर घालता येते का, हाही विचार करूयात, कारण ते त्या तिघांनाही हवंय असं मला त्यांच्याशी बोलताना जाणवलं। अतुलजी, खरं तर ई प्रसारण विषयी इथल्या कोणाला माहिती नाही असं कोणी आहे का? ई प्रसारण माहीत नाहीये, मला नाही वाटत कोणी असेल। कोण आहे? बरं, ठीक आहे। तर आपल्यापैकी जवळजवळ 95% लोकांना ई प्रसारण काय आहे हे माहीत आहे, पण तरी सुद्धा ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ म्हणजे काय असं जर आपल्या कोणाला विचारलं तर आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकू का? नाही देऊ शकणार, मला माहिती आहे, मी सुद्धा नाही देऊ शकणार, कदाचित ललिता पण तेवढं परिपूर्ण उत्तर देऊ शकणार नाही। पण नेमकं काय आहे ई प्रसारण, रेडिओ, हे जर तुम्ही आम्हाला दोघांनी सांगितलं तर ते ऐकायला आम्हाला आवडेल। ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ हा म्हणजे मला लहानपणापासून आपला स्वतःचा रेडिओ असावा अशी फार इच्छा होती। कारण आमच्या लहानपणी आमच्या गावात, आम्ही जेव्हा हैदराबादला सीताफळ मंडी या गावात जायचो तेव्हा फक्त आमच्याकडे रेडिओ आणि त्याच्यावरती अमीन सैनाची बिना गीत मला ऐकायला लोक आमच्या घरी यायचे। तेव्हापासून वाटत की आपलं काहीतरी असं, अर्थात ते त्यावेळी शक्य नव्हतं, भारतात शक्य नव्हतं, कारण भारतामध्ये मेनली कसं आहे की गव्हर्नमेंटची त्यावेळेला फक्त आकाशवाणी होती आणि दुसऱ्या रेडिओला परवानगीच नव्हती। US ला गेल्यानंतर इच्छा माझी ती पूर्ण झाली मुख्य म्हणजे, कारण काय की तिथे असे फार स्ट्रिक्ट रूल्स आहेत, पण म्हणजे तुम्हाला परवानगी मिळते रेडिओ चालवायला, पण
जेव्हा विचार केला तेव्हा FM रेडिओ म्हटलं तर काय होतं की 25 ते 30 किलोमीटर, फार तर 100 किलोमीटर पर्यंत लोक तो ऐकू शकतात. आणि एक्सपेन्सिव्ह पण खूप आहे, मुख्य ते एक्सपेन्सिव्ह खूप आहे रेडिओ स्टेशन चालवणं. तर आमच्या बरोबर जो होता माझा मित्र मिलिंद गोखले, त्याला मी म्हटलं अरे मला ना असं रेडिओ चालवायची इच्छा आहे, तर काय करायचं? तर तो म्हणाला की आपण चालू करूया ना, मला पण करायचं. म्हटलं ठीक आहे. मग बसल्यावर लक्षात आलं की FM रेडिओ स्टेशन चालवणं हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, कारण त्याचे ट्रान्समिशनचे चार्जेस वगैरे खूप असतात. तेव्हा तो म्हणाला मग आपण इंटरनेटवरती रेडिओ का चालू करू? काही इंटरनेट रेडिओ तेव्हा अमेरिकेचे काही होते. तर ठीक आहे म्हटलं, कारण त्याचा खर्च कमी आहे, मुख्य म्हणजे अजिबातच नाही, फार कमी खर्च आहे. तर मग म्हणून आम्ही ठरवलं की रेडिओ इंटरनेटवरनं चालू करायचा. आणि त्यावेळी ई प्रसारण रेडिओ हा जगातला मराठीचा पहिला रेडिओ. आणि रेडिओ सारखं सगळं म्हणजे रेडिओवरती जसे कार्यक्रम लागतात, आपली आवड आपली पसंत वगैरे असे सगळे वेगवेगळ्या कार्यक्रम करायचं असं आपण ठरवून आम्ही तो रेडिओ चालू केला. आणि पहिल्यांदा काय केलं, पहिल्या 30 मित्रांनाच कळवलं बघा आम्ही अशी काहीतरी गंमत करतोय, तुम्हाला आवडते का? तर त्यांना ते खूप आवडलंच. आणि काय झालं की आम्ही ठरवलं होतं की 15 दिवसांनी तो बंद करायचा, काय काय प्रॉब्लेम आले ते बघायचे आणि मग कंटिन्यू करायचं. पण 15 दिवसात काहीच प्रॉब्लेम आले नाही, त्याच्यामुळे तो रेडिओ चालू राहिला. आणि तो आज ताब्यात गेले 18 वर्ष आहे चालू आहे इंटरनेटवर. तो ऐकायला तुम्हाला इंटरनेटवरनं eprasaran.com ही आमची साईट आहे, eprasaran.com. या साईटवर गेला तर तुम्हाला तो रेडिओ ऐकायला येतो. सुरुवातीला आम्ही जेव्हा रेडिओ सुरू केला तेव्हा रेडिओ सारखंच केलं की 9 वाजता हा कार्यक्रम, 10 वाजता हा कार्यक्रम, असा मी तो सुरू केला. पण नंतर असं लक्षात आलं की आमचा रेडिओ जो आहे जगभर बऱ्याच ठिकाणी लोक ऐकतात आणि मग ती अमेरिकेतली वेळ भारताच्या लोकांना जमत नाही किंवा दुसऱ्या देशातल्या. म्हणून मग तो रेडिओ आम्ही ऑन डिमांड केला. आणि तेव्हापासून तो आता ऑन डिमांड आहे. आणि ऑन डिमांड म्हणजे तुम्ही कधीही कुठलाही कार्यक्रम ऐकू शकता, कितीही वेळा ऐकू शकता, मागे पुढे करू शकता, फोन आला तर बंद करून पुढे कंटिन्यू, सगळं ते पॉसिबल आहे. इंटरनेट म्हणजे युट्यूबवर तुम्ही कार्यक्रम ऐकता तसे. बरं त्यावेळेला युट्यूब पण एवढं पॉप्युलर नव्हतं. तर असा तो आमचा रेडिओ सुरू होता आणि तो अजूनही चालतोय. आणि मग हळूहळू लोक जोडत गेली आणि ललिता मराठींसारखी लोक 3.5 वर्षापूर्वी ते आम्हाला जॉईन झाले आणि आता त्यांनी 100 कार्यक्रम केले. जोरात टाळ्या वाजवून ललिताचं एकदा अभिनंदन करूया. जेव्हा लोकांना कळालं होते आम्हाला ते अंगणाने कार्यक्रम करायचा, आम्हालाही कार्यक्रम करायचा. काय म्हटलं बघा आमच्या 3 अटी आहेत. एक तर आम्ही काही घेत नाही आणि देत पण नाही, हा सगळ्यात मोठा. एकही पैसा घेत नाही आणि एकही दिवसात देत नाही, कारण आमच्या रेडिओवरती एकही जाहिरात लागत नाही, नॉन कमर्शियल रेडिओ. आणि दुसरे 2 म्हणजे की पॉलिटिक्सवर काही बोलायचं नाही, रिलिजनवर काही बोलायचं नाही. या 4 अटी जर तुम्ही पाळत असाल तर कार्यक्रम आपण सुरू करू. आणि पहिले 5 कार्यक्रम असल्याशिवाय सुरू नाही, कारण असे बरेच मराठी त्यांनी सांगितलं अशा हौशी बरेच असतात की कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. मग 4-5 कार्यक्रमांना हा फारच व्याप आहे, मग आम्ही काय करणार म्हणून. पण त्यांनी एकही आठवडा चुकवलेला नाही. पहिल्यापासून ध्येय हे होतं की कुठलाही कार्यक्रम रिपीट नाही करत. 18 वर्षात एकही कार्यक्रम रिपीट झालेला नाही. 1-2च झाले, तेही लोकांनी सांगितलं म्हणून, मागणीप्रमाणे सांगितलं. तर अशी लोक आम्हाला भेटल्यामुळे तो चालू आहे 18 वर्ष. बरं त्याच्यावरती कार्यक्रम थोडक्यात काय ते सांगू का? स्वरसंध्या नावाचा एक कार्यक्रम असतो, तो एखादा विषय घेऊन केला जातो. हा मराठी कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आता लेखक, कवी किंवा गायक किंवा एखादा सण असे विषय घेऊन तो कार्यक्रम केला जातो. आणि तो म्हणजे मधुरा गोखले म्हणून ते त्या करतात आणि आणखी 4-5 लोक आहेत त्या करतात. आणि त्याला इक्विव्हॅलंट हिंदीमध्ये कार्यक्रम आहे गीतांजली. सेम अगदी सेम म्हणजे हिंदी आहे, त्याचं नाव गीतांजली आहे. 2 आणखी प्रोग्राम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. नावावरूनच करतं ते काय की लोकांच्या फरमाईशी येतात आणि आम्ही त्याच्यावर गाणी जातो. जेव्हा सुरुवात केली रेडिओला तेव्हा आमची आवड असा तो सुरू झाला आणि नंतर ते आपली आवड झाली. आपली आवडते आणि आपली पसंत सांगायचं झालं तर जवळजवळ 3,000
अजून पेंटिंग फरमाईशी आहे. कारण आम्हाला मॅक्सिमम 12 गाणी लावता येतात आणि लोक 160 देशात लोक ऐकत असल्यामुळे खूप फरमाईशी येतात. झुमडी तलायाहून येते का परत? हो झुमडी तलायाहून येतात, त्याच्यामुळे मला कळलं की खरंच त्या नावाचं एक गाव आहे. त्यात तोपर्यंत मोहनलाल उपाध्याय आणि मदनलाल उपाध्याय एवढीच माहिती होती, पण झुमडी तलायाहून पण येते फरमाईश आम्हाला. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, चायना, पाकिस्तान अशा ठिकाणी पण फरमाईशी येतात. झुमरी तलैयाच्या बाबतीमध्ये बीजी लिमये म्हणून जे कॅलिग्राफर आहेत त्यांनी एक पोस्ट केली होती. ते त्या गावात गेले होते आणि तिथला फोटो काढून त्यांनी त्या पोस्ट मध्ये टाकला होता की या नावाचं गाव आहे. पण त्याच्यामुळे आणखी एक गंमत म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात आम्हाला कळली की अमेरिकेत सुद्धा एक मालड नावाचं गाव तर ते 2 कार्यक्रम. नंतर एक लहान मुलांचा कार्यक्रम असतो गंमत गंमत. तो कार्यक्रम अमेरिकेत वाढलेली मराठी मुलं मराठीत करतात. ते विशेष आहे त्या कार्यक्रमाचं. म्हणजे ते मराठीत कार्यक्रम अमेरिकेत वाढलेली मराठी मुलं. नंतर यांचे 2 कार्यक्रम असतात आमच्या याच्यावरती. एक लँग्वेज टॉक्स आणि दुसरा बुक रीडर्स टॉक्स. बुक रीडर्स टॉक आताच चालू केलं, मला वाटतं तरी 50 झाले, 23 झाले. नंतर पुण्याच्याच एक प्रसाद प्रकाशनचे आहेत उमा बोगस, त्यांचा एक कार्यक्रम असतो. त्या पण म्हणजे त्यांचे 50 झाले ऑलरेडी कार्यक्रम. आणि दुसरा म्हणजे एक स्वरसंध्या नाही, संगीत सुधार नावाचा कार्यक्रम असतो. तो असतो शास्त्रीय संगीतावर आधारित. म्हणजे रागाचं एक्सप्लेनेशन करतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर बेस्ड हिंदी सिनेमातली गाणी आणि त्या गाण्यांमध्ये कुठे तुम्हाला राग दिसतो ते एक्सप्लेन केलं जातं. नाहीतर कळत नाही आपल्याला. म्हणजे मला हे अजूनपर्यंत माहिती नव्हतं की छैया छैया हे गाणं भैरवी रागावर पटणार नाही खरं म्हणजे. पण त्या कार्यक्रमात ते जे करतात त्याच्यामुळे मला कळलं की बाबा हे कोण करतात कार्यक्रम? हे विवेक दातार म्हणून आहे, हार्मोनियम प्लेयर. ते ओरिजिनल ठाण्याचे पण ते पण अमेरिकेत असतात. ते हा कार्यक्रम करतात. नंतर आणखीन काय कार्यक्रम आणि गप्पा गोष्टी. गप्पा गोष्टी कार्यक्रमामध्ये आम्ही मुलाखती घेतो. म्हणजे बऱ्याच मोठ्या ॲक्टर्सच्या मुलाखती झालेल्या आहेत. काही काही लोकांनी काही विशेष केलंय त्यांच्या मुलाखती वगैरे अशा त्या कार्यक्रमात. तो कार्यक्रम डिपेंड करतो कोणाची मुलाखत आहे, त्यावर तो हिंदी मराठी नाही कुठल्याही भाषेत असतो. गप्पा गोष्टी झालं, गंमत जमत झाले ना सगळे. आणि हिंदीमध्ये एक आणखीन कार्यक्रम आहे जो मी करतो, त्याचं नाव भोले बिसरे गीत आहे. नावावरूनच कळेल की जुनी गाणी, ब्लॅक अँड व्हाईट इरातली गाणी असं साधारण आहे. आणि एक लक्षात असं आलं की आता एवढी 18 वर्ष हा रेडिओ चाललाय पण अजूनही तो जुन्या गाण्यांवरच चाललाय. फरमाईशी येतात त्या सगळ्या जुन्या गाण्यांच्याच असतात. अगदी म्हणजे वर्षात एखादा कार्यक्रम आम्हाला 14 मिनिटात 14 गाण्यांचा करता येतो, तो नवीन गाण्यांवर. जुनं ते सोनं असं सांगताय तुम्ही. कितीही नवं ते हवं असलं तरी जुन्यातलं सोनं पण आपण घेतलं पाहिजे. आणि ते आपण आता अतुलजीकडून ऐकलं. अतुलजी, मला एक माझ्या मनात कुतूहल आहे. आपण म्हणतो की विद्वान सर्वत्र पूजेत. विद्या अतुल यांचं काय समीकरण? आम्ही नवरा बायको. मी सांगतो जाहीरपणे सांगितलं त्याबद्दल. रेडिओ जर सुरू केला आम्ही त्यावेळेला मी आणि मिलिंद गोखले आम्ही दोघंही टेक्निकल लोक होते. तो वेबसाईटवाला आणि मी टेक्निकल म्हणजे साऊंड इंजिनिअरिंगला. व्हिडिओ चालवायला ठरला आपण लगेच आपण कार्यक्रम करून करणार त्याच्यात आम्ही नाही. मग तेव्हा काय झालं, विद्या आणि मग त्या कविता वगैरे लिहिते कार्यक्रम तिने केलेले आहे. आणि मला विद्याताईंना जरा सांगायचंय की धून मला ऐकायला आवडेल. धून म्हणजे धूनच्या बद्दल सांगतो मी आधी. विद्याताईंनी सांगितलं कारण त्यांच्या मनाची त्यावेळेस काय अवस्था होती ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. धून किंवा करायचं असं ठरलं तेव्हा कधी कुठून सुरुवात करायची, म्युझिक आधी का शब्द आधी काही सुचत नव्हतं. पण आमचे एक मित्र आहेत अमेरिकेत, विश्वास गोडबोले म्हणून. तर ते असे हौशी आहेत आणि ते खूप
म्युझिक देत असतात वेगवेगळ्या गाण्यांना आणि तर ह्याला त्यांची आठवण झाली आणि मग म्हणाला की आपण विश्वासला सांगूया की तुम्ही एखादी जिंगल आमच्यासाठी करून द्याल का. तर त्याला त्याप्रमाणे फोन केला आणि ते म्हणाले की करतो ना, कधी हवे. त्यांनी सांगितलं उद्या हवे. ते म्हणाले ठीक आहे, पुढचं तू सांग. नाही सांगतो, उद्या हवं आहे. त्याचं कारण असं होतं की आमचं जेव्हा ठरलं की आपण हा ई-प्रसारण रेडिओ सुरू करूया, तर त्याच्यात मग म्हटलं कधी सुरू करायचा. तर मिलिंद म्हणाला की 1 मेला करूया, महाराष्ट्र दिन आहे, तर त्या दिवशी मराठी रेडिओ सुरू करूया. पण महाराष्ट्र दिन आहे कधी, तर 4 दिवसावरती. तर 4 दिवसात रेडिओ सुरू करायचा होता, म्हणून मी त्यांना म्हटलं उद्याच पाहिजे. सांग पुढचं मग ते म्हणाले ठीक आहे करूया. त्यांनी मग काय केलं, म्युझिक तयार केलं, जिंगल तयार केली आणि त्यांनी शब्द लिहिले आणि मला वाटतं ईमेलनी पाठवलं ना. ईमेल होती तेव्हा, व्हॉट्सअप नव्हतं. ईमेलनी याला पाठवलं, त्यांनी ते ऐकलं आणि आवडलं ह्याला. ऑफिसमध्ये होते, मी घरी होते. त्यांनी मला फोन केला की आपल्याला रेकॉर्डिंगला जायचं आहे विश्वासच्या घरी. त्यांनी जिंगल तयार केली आहे आणि तू तयार राहा, मी 5:30 येईन आणि आपण जाऊया. मी म्हटलं बरं. मी म्हटलं मला काय त्यांनी केलंय ते तू मला पाठव, म्हणजे मी निदान ऐकून घेते ना ते. म्हणून त्यांनी ते पाठवलं, मी ऐकलं आणि गंमत अशी झाली की विश्वासनी हिंदी शब्द लिहिले जिंगलसाठी. तर मी हा आल्यावरती त्याला म्हटलं अरे आपला मराठी रेडिओ आहे ना, हिंदी करू आपण, पण मराठीत पाहिजे ना, सुरुवात करताना जिंगल मराठीत हवी. तर ते म्हणे की ठीक आहे आपण विश्वासकडे आत्ता जाऊयात. तर खरं त्यांनी सगळं ठरवलंय, गायकांना फोन केले, ते सगळे येणार आहेत, त्यामुळे आपण जाऊया. पुढचं तू सांग. तर हिला म्हटलं ना हिंदी तर हिंदी, आपण नंतर मराठी करू. म्हणून आम्ही निघालो आमच्या घरनं आणि विश्वासचं घर बरोबर अर्ध्या तासावर होतं आमच्या घरापासून. तर म्हटलं आपण हिंदी करून घेऊ आज. त्यांनी गायकाला पण बोलले, ते पण लोकल सगळे तिकडचे आर्टिस्ट होते. म्हटलं आज हिंदी करून घेऊ, पण हिच्या डोक्यात ते मराठी. तर आम्ही जेव्हा चाललो होतो तर गाडीमध्ये हिला ती सुचली मराठी ट्यून आणि तिने ती मला लिहून दाखवली. म्हणजे दाखवलं पण मी लिहिलंय, हे त्या चालीवर बसतंय. तर म्हटलं ठीक आहे, मला दाखवली तिने. मी म्हटलं चांगलं वाटतंय आणि म्हटलं मग विश्वासला आपण दाखवी. म्हणाली विश्वासला आपण दाखवूया, त्याला तर आवडली तर ठीक आहे, ना तर काय बोलूच नकोस. तर मी म्हटलं नाही आवडेल नक्की, त्याला विश्वासाला दाखवलं. तो म्हणला अरे माझ्या हिंदीपेक्षा चांगलं झालंय. आणि मग त्या दिवशी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषात जिंगल रेकॉर्ड झाले आणि बरोबर आता ती मराठी जी जिंगल आहे ती हिंदी दिलेली आहे आणि हिंदी आहे ती विश्वासने दिलेली आणि बरोबर 1 मेला आमचा रेडिओ सुरू झाला सकाळी 9 वाजता. बसमध्ये टिश्यू पेपरवर लिहिलेली जिंगल आहे आणि आयब्रो पेन्सिल होती, पेन सुद्धा नव्हतं. पण म्हटलं लिहिल्याशिवाय ते मग नंतर डोक्यातून निघून जाईल ना. ठीक आहे, आणि चालीवर राहायचं म्हणजे कठीण असतं ना, कारण बरोबर त्या मिनिटांमध्ये बसलं पाहिजे. क्रिया सिद्धी सत्वे वसती महताम नोपकरणे. उपकरणांची काही गरज नाही, क्रिया सिद्धी आपल्या सत्वात. शब्दांना चालायला शिकवते ती चाल, असं सुधीर मोघे म्हणायचे. पण चालीवरती शब्द जोड आहे, खरंच किती अवघड काम आहे ते. जे कोणी हे काम करत असेल त्यालाच समजू शकतं. आपल्याला ऐकायला कानांना खूप छान वाटतं, पण त्यामागे प्रचंड परिश्रम असतात, तपश्चर्या असते. अगदी लगेच असं काही सुचत नाही 5-10 मिनिटांमध्ये. आणि ते पण पुन्हा माझ्या ड्रायव्हिंगकडे लक्ष ठेवून. ते कदाचित त्यामुळेच सुचले असावं. ललिता, एक खूप छोटंसं कुतूहल त्या दोघांच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे, कदाचित सगळ्यांच्याच असेल. तू ई-प्रसारण पर्यंत कशी पोहोचलीस? ट्रेड सिक्रेट आहे का? आता ते तू ठरवायचं. नाही असं काही नाही. तर ऍक्च्युली सुश्रुत कुलकर्णी आता तो नाही आहे इथे, त्याच्याशी मी बोलत होते की अरे मुलाखती घ्यायच्या आहेत आणि
तर 1-2 ऑडिओ स्वरूपात घेतल्या, त्याने एडिट केल्या. पण तो बिझी असतो आणि मग कसं आता हे सगळं मॅनेज करायचं आणि व्हिडिओ स्वरूपात पण घ्यायचे आहेत वगैरे. तर मग मी कौशिक लेलेला फोन केला. तो आला आता इथे, त्यांनी हात वर करावा. कौशिक लेले. तर त्याला फोन केला, म्हणलं अरे असं कोणी आहे का, व्हिडिओ एडिटर आहे का? तर तो म्हणाला की ते मंदार कुलकर्णी जे आहेत, विश्वसंवाद नावाचा चॅनल चालवतात अमेरिकेतनं, त्यांना तू विचार, व्हॉट्सअप कर. तेव्हा व्हॉट्सअप फॉर्मात होतं. तर त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की मी नाही करत, ते अतुल वैद्य म्हणून करतात नाशिकला, त्यांना तू विचार. तेव्हा ते नाशिकला राहायचंय. अशी फिरत फिरत मी त्यांच्याकडे गेले. तो फोन केल्यावर ते म्हणाले हो मी एडिटिंग करतो, पण काय तुमचं करायचंय? म्हटलं असे असे आहे व्हिडिओ. काय काम आहे? मी विसरले की भाषा तज्ञांच्या मध्ये मी बोलते. तर ते म्हणाले की स्वरूप काय आहे, मग भाषा आहे ते असं. मग ते म्हणाले की आमचा पण चॅनल आहे, लिंक पाठवली. आणि मग म्हटलं मग तुम्ही माझी मुलाखत तुमच्या चॅनलवर प्रसारित कराल का? तर ते काहीच बोललं नाहीत. म्हणलं मला टेन्शन आलं, म्हणजे की हा म्हणजे नाही असंच असेल कदाचित. पण ते म्हणाले नाही 1-2 तुम्ही द्या, आपण कशा चालतायत ते बघू आणि मग मी तुम्हाला सांगेन काय पुढे आहे ते. आणि मग द रेस्ट इज हिस्ट्री. की आणि मग त्यांनी मला चॅनलच देऊन टाकला. म्हणल्यावर आय वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यांचं जेव्हा जेव्हा फोन येतो मला पहिलं टेन्शन तेच असतं की बापरे हा माझं चॅनल बंद करता किंवा काहीतरी माझं चुकलेलं आहे. आणि मला इथे हे एक सांगावंसं वाटेल की सुरुवातीचे ऑडिओ व्हिडिओ सगळे इतके म्हणजे कंटेंट खूप छान होता, पण त्याचं प्रेझेंटेशन खूपच वाईट होतं. म्हणजे आता मी बघत पण नाही ते, इतकं मला एकदम ऑकवर्ड होतं. पण मी हळूहळू ते तंत्र शिकत गेले. आणि इथे सोनाली खुणे मॅम बसल्या, त्यांनी मला ते काय म्हणतात शिकवलं पण, आणि एक दृष्टी दिली म्हणतो आपण त्याला की या पद्धतीने तू कर, असं SEO करणं किंवा असं ओव्हरऑल सगळंच असं. त्यामुळे थँक्यू मॅडम. फक्त भाषा तज्ज्ञांच्या मध्ये नाही, अतुल विद्या प्राप्त असलेल्या भाषा तज्ज्ञांच्या मध्ये बसलीस. हो. अतुलजी आणि विद्याताई मला विचारायचं, आता ललिता म्हणाले तसं की व्हिडिओच्या बाबतीत ती बोलती, आपला तर रेडिओ चॅनल आहे ना. सुरू केला तेव्हा तो रेडिओच होता. म्हणजे तेव्हा त्यावेळेला नॉर्मली सगळे गाण्यांचे कार्यक्रम लागायचे, त्याच्यामुळे तिथे व्हिडिओ लावायला कॉपीराईटचा प्रॉब्लेम होता म्हणून व्हिडिओ नाही केला. पण नंतर मुलाखतींचे कार्यक्रम सुरू झाले किंवा म्हटलं तर आपल्याला व्हिडिओ कॉपीराईटचा प्रॉब्लेम काहीच नाही. व्हिडिओचा टेक्निकली इट वॉज पॉसिबल, म्हणजे लिगली नव्हतं पण टेक्निकली पॉसिबल होतं. पण आपलेच इंटरव्ह्यू असल्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही म्हणून व्हिडिओ सुरू केला. आणि आता तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर तर ई प्रसारण, इंटरनेट, रेडिओ आणि टेलिव्हिजन असं लिहिलं. त्याच्यामुळे सगळे मुलाखतींचे कार्यक्रम हे व्हिडिओच असतात. आणि हा त्याने आता सांगितलंच, म्हणजे अगदी पहिल्या 2-3 प्रोग्राममध्ये जर त्यावेळेस सांगितलं हो त्या माणसाचं फक्त मुलगा दिसते हो असं. नंतर अहो तो कॅमेरा जो तुमचा फोनवर तुम्ही शूट केला तो उभा नका करो, तो TV आडवा असतो. अशा बारीक बारीक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की TV साठी तुम्ही केलं तर मोबाईल केलं तरी मोबाईल आडवा धरा, सरळ धरू नका, कारण त्याच्यामध्ये पट्टी येते. नंतर दुसरा कार्यक्रम म्हणजे डोकं माणसाचं किती वरती पाहिजे ट्रेनमध्ये, या गोष्टी खूप असतात. त्या पहिल्या 2-3-4 एपिसोड असतील पण त्याच्यानंतर त्यांना काही सांगायला एकदाही नाही. त्यांचा कार्यक्रम ते कम्प्लिटली फुल अगदी एडिट करून माझ्याकडे पाठवतात. मी फक्त त्याला पुढे मागे ई प्रसारणची जिंगल लावतो, त्याच्यावरती ई प्रसारणचा लोगो लावतो आणि ते ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे पलीकडे मला काही करायला लागतं. सुरुवातीचे त्यांच्या मुलाखती काही मला आपली म्हणजे वेळ नसला तरी कम्प्लीट ऐकायला लागायच्या, कारण काय बोलत नाहीत ना भलतं सध्या. हा पॉसिबल आहे ना, कारण एखादा माणूस धावून जातो आणि काहीतरी धर्माबद्दल बोलून दुसऱ्या धर्माला शिवाय देतो, हे झालं नाही पाहिजे. कारण आमचा रेडिओ मराठी हिंदी असल्यामुळे सगळ्या धर्माची लोक आमच्या रेडिओवरती आहेत. आणि का म्हणून दुसऱ्या धर्माला शिवाय देतो, आपला धर्म काय तो बघा. तर तेवढंच पाहिजे. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की नाही हा तसलं काही करत नाही, भाषेशिवाय दुसरं काही बोलतच नाही. पण एक म्हणजे त्यांच्या मुलाखती यायलापासून मला हे कळलं की हा सुद्धा प्रोफेशन आहे लोकांचा, इतकं माहिती होतं.
इतकं माहिती होतं की पिक्चरची स्क्रिप्ट लिहिणं किंवा स्टोरी लिहिणं ते लिहिणारे कोणी प्रोफेशनल असतात, पण ॲक्च्युली एखादी गोष्ट ट्रान्सलेट करतात तो प्रोफेशन हे मला खरंच माहीत नव्हतं, हे आमच्यामुळे कळलं. सगळ्या भाषा अभ्यासकांसाठी एकदा जोरदार खरं तर आज किती भाषा इथे जमल्यात अशी गणती करायला हवी अशी अवस्था आहे. आणि हे सगळं ललितानी जुळवून आणलं त्याबद्दल खरोखरच तिचे आभार. मला विद्याताई तुम्हाला विचारायचं आहे, एखादा कार्यक्रम जेव्हा प्रसारित होतो ई प्रसारणवरून तो किती दिवस ऐकण्यासाठी उपलब्ध असतो चॅनलवरती? 3 आठवडे. 3 आठवडे असतो. एक आठवडे, पहिला आठवडा हे खरं अजून जास्त नीट सांगू शकते. आता असं आहे की आत्ता नुकतीच म्हणजे जवळजवळ वर्षापूर्वी आम्ही आमची साईट नवीन केली, तेव्हापासून सगळे जुने कार्यक्रम पण अवेलेबल आहेत. ते काय म्हणजे मेन म्हणून ते कार्यक्रम एक आठवडा असतो आणि नंतर मग तो फॉरेन लिस्टमध्ये जातो. तर युट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल तशी लिस्ट असते बघा सगळी साईडला, तसे आमच्या याच्यावर खाली दिसते लिस्ट आणि मोबाईलवर स्क्रोल अप केलं की दिसते. त्या मोबाईलची जागा तुम्ही, पण आधीचे सगळे कार्यक्रम तिथे अवेलेबल आहेत. पण या सगळ्यासाठी सर्व्हर आणि या सगळ्या गोष्टी हा सगळा खर्च कसा करता तुम्ही? जाहिरात घेतली? आम्ही करतो. हौशेला बोल नाही. त्याच्यामध्ये तो एकच हौस आहे की रेडिओ चालवायचा, याच्या पलीकडे म्हणजे दारू प्यायला जाणं वगैरे उद्योग नाहीये. ही पण नशाच आहे खरं तर. ही पण नशाच आहे तसं सुद्धा. आणि नशा म्हणजे कशी की आत्ता रिटायर झालोय मी, पण त्याच्या आधी ऑफिसमधनं संध्याकाळी आल्यानंतर 6 वाजेनंतर रात्री 2-2 वाजेपर्यंत हा उद्योग चालायचा. आणि त्यांची आता सवय इतकी लागली की रात्री 2 वाजेपर्यंत झोपत येते. लोकांनी आपल्या ई प्रसारणच्या चॅनल पर्यंत पोहोचावं, म्हणजे श्रोते असतील, प्रेक्षक असतील किंवा चॅनल लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई प्रसारण काय करतात? काही नाही, खरंच काही. आम्ही म्हणजे तेच सांगतो, मी पहिल्यांदा जेव्हा 30 मित्रांना आम्ही सांगितलं की ऐकायला, त्यांनी त्यांच्या 4 मित्रांना सांगितलं, त्यांनी 4 मित्रांना सांगितलं, मग त्यांचे आई वडील अमेरिकेत आलेले असतात ते तिथे ऐकायचे. कारण तिथे त्यांना त्यावेळी आल्यानंतर काही असं म्हणजे हे नव्हतं की एंटरटेनमेंटला काहीच नव्हतं. तर मग ते भारतात आल्यावरही ऐकायला लागले आणि तिकडे मग त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की असा रेडिओ आहे जिथे फार बडबड करत नाही. आता आम्ही फार बडबड करतोय, पण त्याच्यात कार्यक्रमात बडबड करत नाही आणि सगळे चांगले असं करत ते पसरत गेलं हळूहळू. म्हणजे आम्ही कुठेही जाहिरात केली नाही. फक्त एकदा काय झालं की आमचा रेडिओ त्यावेळेला लाईव्ह होता आणि लोकसत्ताचे ते लिहितात ना ते आमच्याकडे नेमके आले होते, कॉलम लिहिणारे ते नेमके आमच्याकडे आले आणि त्यावेळेला रेडिओ चालू होता आणि त्यावेळेला इंद्रायणी काठी देवाची आरती हे गाणं लागलेलं होतं. तर त्यांनी विचारलं, अरे वा तुम्ही मराठी आहे? तर म्हटलं आमचाच रेडिओ आहे हा. मग त्यांनी ई प्रसारण बद्दल लोकसत्तेत कॉलम दिला. त्या कॉलमचं नाव दिलं होतं अमेरिकेत देवाची आरती. आणि असं ते नाव असल्यामुळे थोडं अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे लोकांनी वाचलं, देवाची आरती अमेरिकेत म्हणजे काय, देऊळ वगैरे आहे का, असं ते लोकांनी खूप वाचलं. मला वाटतं सिलिकॉन व्हॅलीत सिलिकॉन व्हॅली देवाची आरती, बरोबर, सिलिकॉन व्हॅली देवाची आरती त्याचं नाव होतं. त्याच्यानंतर खूप भारतातल्या लोकांकडनं ऐकायला लागले आणि मग लोक कार्यक्रम पाठवायला लागले. मग आता जसं ज्यांनी कार्यक्रम सुरू केला तर ह्यांनी त्यांच्या ओळखीला कार्यक्रम, त्यांनी त्यांच्या ओळखीला सांगितलं. 100 कार्यक्रम झाले म्हणा आता यांचे, तर त्या 100 लोकांनी त्यांच्या 10 लोकांना सांगितलं असेल. असं करत करत आता आमचे जे लिसनर्स आहेत ते 7 आकडी आहेत. म्हणजे आता यांच्या बोलासाठी पण 50 लाख लोक आहेत. काही जाहिरात न करता पसरलेला रेडिओ आहे आणि त्यावेळी नेमकी हेच होतं की दुसरं काही नव्हतं पण ऐकायला, त्याच्यामुळे लोक ऐकायला. ते गमत सांगतो, म्हणजे आम्ही त्यावेळी लाईव्ह कार्यक्रम करायचो. लाईव्ह म्हणजे फोन करायचो लोकांना की तुम्ही स्वप्रेम नमस्कार नाव होतं की तुम्ही भारतात तुम्हाला एवढे रेडिओ आहेत वगैरे तरी तुम्ही आमचा रेडिओ का ऐकता? तर त्या माणसाचं उत्तर एवढं होतं की तुम्ही फार बडबड करत नाही. आणि इकडचे तुम्ही जे जॉकी लोक ऐकतात ते जास्ती बोलतात, गाणं पण. आणि दुसरं
तुमच्या रेडिओवर जी गाणी लागतात ती हल्ली ऐकायला मिळत नाही. हा पण एक होताच. तर असे त्याच्यामुळे ते अजून तेवढीच लोक ऐकतात, रेग्युलर लोक आहे. नशीब आहे आमचं. हो खरे लोकांचं असं साधारण आहे. आणि एक लक्षात असं आलं की आता एवढी 18 वर्ष हा रेडिओ चाललाय, पण अजूनही तो जुन्या गाण्यांवरच चाललाय. फरमाईशी येतात त्या सगळ्या जुन्या गाण्यांच्याच असतात. अगदी म्हणजे वर्षात एखादा कार्यक्रम आम्हाला 14 मिनिटात 14 गाण्यांचा करता येतो, तो नवीन गाण्यांवर. जुनं ते सोनं असं सांगताय तुम्ही. कितीही नवं ते हवं असलं तरी जुन्यातलं सोनं पण आपण घेतलं पाहिजे. आणि ते आपण आता अतुलजीकडून ऐकलं. अतुलजी, मला एक माझ्या मनात कुतूहल आहे. आपण म्हणतो की विद्वान सर्वत्र पूजेत, विद्या अतुल यांचं काय समीकरण? आम्ही नवरा बायको. मी सांगतो जाहीरपणे सांगितलं त्याबद्दल. रेडिओ जर सुरू केला आम्ही त्यावेळेला मी आणि मिलिंद गोखले आम्ही दोघंही टेक्निकल लोक होते. तो वेबसाईटवाला आणि मी टेक्निकल म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग वाला. व्हिडिओ चालवायला ठरला आपण लगेच आपण कार्यक्रम करून करतात त्याच्यात आम्ही नाही. मग तेव्हा काय झालं, विद्या आणि मग त्या कविता वगैरे लिहिते, कार्यक्रम तिने केलेले आहेत. आणि एक मिनिट मला विद्याताईंना जरा सांगायचंय की धून मला ऐकायला आवडेल. धून म्हणजे धूनच्या बद्दल सांगतो मी आधी. विद्याताईंनी सांगितलं कारण त्यांच्या मनाची त्यावेळेस काय अवस्था होती ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. धून किंवा करायचं असं ठरलं तेव्हा कधी कुठून सुरुवात करायची, म्युझिक आधी का शब्द आधी काही सुचत नव्हतं. पण आमचे एक मित्र आहेत अमेरिकेत, विश्वास गोडबोले म्हणून. तर ते असे हौशी आहेत आणि ते खूप म्युझिक देत असतात वेगवेगळ्या गाण्यांना. आणि तर ह्याला त्यांची आठवण झाली आणि मग म्हणाला की आपण विश्वासला सांगूया की तुम्ही एखादी जिंगल आमच्यासाठी करून द्याल का. तर त्याला त्याप्रमाणे फोन केला आणि ते म्हणाले की करतो ना, कधी हवे. त्यांनी सांगितलं उद्या हवे. ते म्हणाले ठीक आहे. पुढचं तो नाही सांगतो. उद्या हवं त्याचं कारण असं होतं की आमचं जेव्हा ठरलं की आपण हा प्रसारण रेडिओ सुरू करूया, तर त्याच्यात मग म्हटलं कधी सुरू करायचा. तर मिलिंद म्हणाला की 1 मेला करूया, महाराष्ट्र दिन आहे, तर त्या दिवशी मराठी रेडिओ सुरू करूया. पण महाराष्ट्र दिन आहे कधी, तर 4 दिवसावरती. तर 4 दिवसात रेडिओ सुरू करायचा होता म्हणून मी त्यांना म्हटलं उद्याच पाहिजे. मग ते म्हणाले ठीक आहे करूया. त्यांनी मग काय केलं, म्युझिक तयार केलं, जिंगल तयार केली आणि त्यांनी शब्द लिहिले आणि मला ते ईमेलनी पाठवलं ना. ईमेल होती तेव्हा, व्हॉट्सअप नव्हतं. ईमेलनी याला पाठवलं. त्यांनी ते ऐकलं आणि आवडलं ह्याला. ऑफिसमध्ये होते, मी घरी होते. त्यांनी मला फोन केला की आपल्याला रेकॉर्डिंगला जायचं आहे विश्वासच्या घरी. त्यांनी जिंगल तयार केली आहे आणि तू तयार राहा, मी 5:30 येईन आणि आपण जाऊया. मी म्हटलं बरं. मी म्हटलं मला काय त्यांनी केलंय ते तू मला पाठव म्हणजे मी निदान ऐकून घेते ना ते. म्हणून त्यांनी ते पाठवलं, मी ऐकलं आणि गंमत अशी झाली की विश्वासनी हिंदी शब्द लिहिले जिंगलसाठी. तर मी हा आल्यावरती त्याला म्हटलं अरे आपला मराठी रेडिओ आहे ना, हिंदी करू आपण, पण मराठीत पाहिजे ना, सुरुवात करताना जिंगल मराठीत हवी. तर ते म्हणे की ठीक आहे आपण विश्वासकडे आत्ता जाऊयात. तर खरं त्यांनी सगळं ठरवलंय, गायकांना फोन केले, ते सगळे येणार आहेत, त्यामुळे आपण जाऊया. पुढचं तू सांग. तर हिला म्हटलं हिंदी तर हिंदी, आपण नंतर मराठी करू. म्हणून आम्ही निघालो आमच्या घरनं आणि विश्वासचं घर बरोबर अर्ध्या तासावर होतं आमच्या घरापासून. तर म्हटलं आपण हिंदी करून घेऊ आज. त्यांनी गायकाला पण बोलले, ते पण लोकल सगळे तिकडचे आर्टिस्ट होते एरियाचे. म्हटलं आज हिंदी करून घेऊ, पण हिच्या डोक्यात ते मराठी. तर आम्ही जेव्हा चाललो होतो तर गाडीमध्ये हिने तिला ती सुचली मराठी ट्यूब आणि तिने ती मला लिहून दाखवली. म्हणजे दाखवले पण मी लिहिलंय ते त्या चालीवर बसतंय
तर म्हटलं ठीक आहे. मला दाखवली तिने. मी म्हटलं चांगलं वाटतंय. आणि म्हटलं मग विश्वासला आपण मी म्हणाले विश्वासला आपण दाखवूया. त्याला तर आवडली तर ठीक आहे, नाही तर काय बोलूच नकोस. तर मी म्हटलं नाही आवडेल नक्की, त्याला विश्वासात दाखवलं. तो म्हटलं अरे माझ्या हिंदीपेक्षा चांगलं झालंय. आणि मग त्या दिवशी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषात जिंगल रेकॉर्ड झाले. आणि बरोबर एक केला. आता ती मराठी जी जिंगल आहे ती हिंदी दिलेली आहे आणि हिंदी आहे ती विश्वासने दिलेली. आणि बरोबर 1 मेला आमचा रेडिओ सुरू झाला सकाळी 9 वाजता. बसमध्ये टिश्यू पेपरवर लिहिलेली जिंगल आहे ती. आणि बरोबर पेन्सिल होती, पेन सुद्धा नव्हतं. पण म्हटलं लिहिल्याशिवाय ते मग नंतर डोक्यातून निघून जाईल ना. ठीक आहे जे आणि चालीवर राहायचं म्हणजे कठीण असतं ना, कारण बरोबर त्या मीटरमध्ये बसलं पाहिजे. क्रिया सिद्धी सत्वे वसती महताम नोपकरणे. उपकरणांची काही गरज नाही, क्रिया सिद्धी आपल्या सत्वात. शब्दांना चालायला शिकवते ती चाल, असं सुधीर मुके म्हणायचे. पण चालीवरती शब्द जोड आहे खरंच किती अवघड काम आहे ते. जे कोणी हे काम करत असेल त्यालाच समजू शकतं. आपल्याला ऐकायला कानांना खूप छान वाटतं, पण त्यामागे प्रचंड परिश्रम असतात, तपश्चर्या असते. अगदी लगेच असं काही सुचत नाही 5-10 मिनिटांमध्ये. आणि ते पण पुन्हा माझ्या गाडीकडे लक्ष ठेवून. मी कदाचित त्यामुळेच सुचले असावं. ललिता, एक खूप छोटस कुतूहल त्या दोघांच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे, कदाचित सगळ्यांच्याच असेल. तू ई प्रसारण पर्यंत कशी पोहोचलीस? आणि ट्रेड सिक्रेट आहे का? आता ते तू ठरवायचं. नाही असं काही नाही. तर ऍक्च्युली सुश्रुत कुलकर्णी आता तो नाही आहे इथे, त्याच्याशी मी बोलत होते की अरे मुलाखती घ्यायच्या आहेत. तर 1-2 ऑडिओ स्वरूपात घेतल्या, त्याने एडिट केल्या. पण तो बिझी असतो आणि मग कसं आता हे सगळं मॅनेज करायचं आणि व्हिडिओ स्वरूपात पण घ्यायचे आहेत वगैरे. तर मग मी कौशिक लेलेला फोन केला. तो आलाय आता इथे, त्याने हात वर करावा. कौशिक लेले. तर त्याला फोन केला, म्हणणार अरे असं कोणी आहे का, व्हिडिओ एडिटर आहे का? तर तो म्हणाला की ते मंदार कुलकर्णी जे आहेत, विश्वसंवाद नावाचा चॅनल चालवतात अमेरिकेतनं, त्यांना तू विचार. व्हॉट्सअप तेव्हा व्हॉट्सअप फॉर्मात होतं. तर त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की मी नाही करत, ते अतुल वैद्य म्हणून करतात नाशिकला, त्यांना तू विचार. तेव्हा हा ते नाशिकला राहायचंय. अशी फिरत फिरत मी त्यांच्याकडे गेली. तो फोन केल्यावर ते म्हणाले हो मी एडिटिंग करतो, पण काय तुमचं करायचंय? म्हटलं असे असे आहे व्हिडिओ. काय काम आहे? मी विसरले की भाषा तज्ञांच्या मध्ये मी बोलते. तर ते म्हणाले की स्वरूप काय आहे? मग भाषा आहे ते असं. मग ते म्हणाले की आमचा पण चॅनल आहे. लिंक पाठवली आणि मग म्हटलं मग तुम्ही माझी मुलाखत तुमच्या चॅनलवर प्रसारित कराल का? तर ते काहीच बोललं नाहीत. म्हणलं मला टेन्शन आलं, म्हणजे की हा म्हणजे नाही असंच असेल कदाचित. पण ते म्हणाले नाही 1-2 तुम्ही द्या, आपण कशा चालतायत ते बघू आणि मग मी तुम्हाला सांगेन काय पुढे आहे. आणि मग द रेस्ट इज हिस्ट्री की. आणि मग त्यांनी मला चॅनलच देऊन टाकला. म्हणल्यावर आय वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यांचं जेव्हा जेव्हा फोन येतो मला पहिलं टेन्शन तेच असतं की बापरे हा माझं चॅनल बंद करता किंवा काहीतरी माझं चुकलेलं आहे. आणि मला इथे हे एक सांगावंसं वाटेल की सुरुवातीचे ऑडिओ व्हिडिओ सगळे इतके म्हणजे कंटेंट खूप छान होता, पण त्याचं प्रेझेंटेशन खूपच वाईट होतं. म्हणजे आता मी बघत पण नाही ते, इतकं मला एकदम ऑकवर्ड होतं. पण मी हळूहळू ते तंत्र शिकत गेले. आणि इथे सोनाली खुणे मॅम बसल्या, त्यांनी मला ते काय म्हणतात शिकवलं पण, आणि एक दृष्टी दिली म्हणतो आपण त्याला की या पद्धतीने तू कर, असं SEO करणं किंवा ओव्हरऑल सगळंच असं. त्यामुळे थँक्यू मॅडम. फक्त भाषा तज्ञांच्या मध्ये नाही, अतुल विद्या प्राप्त असलेल्या भाषा तज्ञांच्या मध्ये बसलीस. अतुलजी आणि विद्याताई, मला विचारायचं आता ललिता म्हणाले तसं की व्हिडिओच्या बाबतीत ती बोलती. आपला तर रेडिओ चॅनल आहे ना. सुरू केला तेव्हा तो रेडिओच होता.
म्हणजे त्यावेळेला नॉर्मली सगळे गाण्यांचे कार्यक्रम लागायचे, त्याच्यामुळे तिथे व्हिडिओ लावायला कॉपीराईटचा प्रॉब्लेम होता म्हणून व्हिडिओ नाही केला. पण नंतर मुलाखतींचे कार्यक्रम सुरू झाले किंवा म्हटलं तर आपल्याला व्हिडिओ कॉपीराईटचा प्रॉब्लेम काहीच नाही, व्हिडिओचा टेक्निकली इट वॉज पॉसिबल, म्हणजे लिगली नव्हतं पण टेक्निकली पॉसिबल होतं. पण आपलेच इंटरव्ह्यू असल्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही म्हणून व्हिडिओ सुरू केला. आणि आता तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर तर ई प्रसारण, इंटरनेट, रेडिओ आणि टेलिव्हिजन असं लिहिलं. त्याच्यामुळे सगळे मुलाखतींचे कार्यक्रम हे व्हिडिओच असतात. आणि हा त्याने तर सांगितलंच, म्हणजे अगदी पहिल्या 2-3 प्रोग्राममध्ये जर त्याला सांगितलं हो त्या माणसाचं फक्त मुख दिसते हो असं. नंतर अहो तो कॅमेरा जो तुमचा फोनवर तुम्ही शूट केला तो उभा नका करू, तो टीव्ही आडवा असतो. अशा बारीक बारीक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की टीव्हीसाठी तुम्ही केलं तर मोबाईल केलं तरी मोबाईल आडवा धरा, सरळ धरू नका, कारण त्याच्यामध्ये पट्टी येते. नंतर दुसरा कार्यक्रम म्हणजे डोकं माणसाचं किती वरती पाहिजे ट्रेनमध्ये, या गोष्टी खूप असतात. त्या पहिल्या 2-3-4 एपिसोड असतील पण त्याच्यानंतर त्यांना काही सांगायला एकदाही नाही. त्यांचा कार्यक्रम ते कम्प्लिटली फुल अगदी एडिट करून माझ्याकडे पाठवतात. मी फक्त त्याला पुढे मागे ई प्रसारणची जिंगल लावतो, त्याच्यावरती ई प्रसारणचा लोगो लावतो आणि तो ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे पलीकडे मला काही करायला लागलं. सुरुवातीचे त्यांच्या मुलाखती काही मला अगदी म्हणजे वेळ नसला तरी कम्प्लीट ऐकायला लागायच्या, कारण काय बोलत नाहीत ना भलतं हा पॉसिबल आहे ना, कारण एखादा माणूस पाहून जातो आणि काहीतरी धर्माबद्दल बोलून दुसऱ्या धर्माला शिवाय देतो, हे झालं नाही पाहिजे. कारण आमचा रेडिओ मराठी हिंदी असल्यामुळे सगळ्या धर्माची लोक आमच्या रेडिओवरती आहेत आणि का म्हणून दुसऱ्या धर्माला शिवाय देतो, आपला धर्म काय तो बघा. तर तेवढंच पाहिजे. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की नाही हा तसलं काही करत नाही, भाषेशिवाय दुसरं काही बोलतच नाही. बरं एक म्हणजे त्यांच्या मुलाखती यायलापासून मला हे कळलं की हा सुद्धा प्रोफेशन आहे लोकांचा. इतकं माहिती होतं की पिक्चरची स्क्रिप्ट लिहिणं किंवा स्टोरी लिहिणं ते लिहिणारे कोणी प्रोफेशनल असतात, पण ऍक्च्युअली एखादी गोष्ट ट्रान्सलेट करतात तो प्रोफेशन हे मला खरंच माहित नव्हतं, हे आमच्यामुळे कळलं. सगळ्या भाषा अभ्यासकांसाठी एकदा जोरदार खरं तर आज किती भाषा इथे जमल्यात अशी गणती करायला हवी अशी अवस्था आहे. आणि हे सगळं ललितानी जुळवून आणलं त्याबद्दल खरोखरच तिचे आभार. मला विद्याताई तुम्हाला विचारायचं आहे, एखादा कार्यक्रम जेव्हा प्रसारित होतो ई प्रसारणवरून तो किती दिवस ऐकण्यासाठी उपलब्ध असतो चॅनलवरती? 3 आठवडे. 3 आठवडे असतो. एक आठवडे, पहिला आठवडा हे खरं अजून जास्त नीट चालू शकते. आता असं आहे की आता नुकतीच म्हणजे जवळजवळ वर्षापूर्वी आम्ही आमची साईट नवीन केली, तेव्हापासून सगळे जुने कार्यक्रम पण अवेलेबल आहेत. म्हणजे मेन म्हणून ते कार्यक्रम एक आठवडा असतो आणि नंतर मग तो कॉलेज लिस्टमध्ये जातो. म्हणजे युट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल त्याची लिस्ट असते बघा सगळी साईडला, तसे आमच्या याच्यावर खाली दिसते लिस्ट आणि मोबाईलवर स्क्रोल अप केलं की दिसते, त्या मोबाईलची जागा तुम्ही. पण आधीचे सगळे कार्यक्रम तिथे अवेलेबल आहेत. पण या सगळ्यासाठी सर्व्हर आणि या सगळ्या गोष्टी हा सगळा खर्च कसा करता तुम्ही? जाहिरात घेत आम्ही करतो हौशेला बोल नाही. त्याच्यामध्ये तो एकच हाऊस आहे की रेडिओ चालवायचा, याच्या पलीकडे म्हणजे दारू प्यायला जाणं वगैरे उद्योग नाहीये. ही पण नशाच आहे खरं तर. ही पण नशाच आहे तसं सुद्धा. आणि नशा म्हणजे कशी की आत्ता रिटायर झालोय मी, पण त्याच्या आधी ऑफिसमधनं संध्याकाळी आल्यानंतर 6 वाजेनंतर रात्री 2-2 वाजेपर्यंत हा उद्योग चालायचा. आणि त्यांची आता सवय इतकी लागली की रात्री 2 वाजेपर्यंत झोपत येते. लोकांनी आपल्या ई प्रसारणच्या चॅनल पर्यंत पोहोचावं, म्हणजे श्रोते असतील, प्रेक्षक असतील किंवा चॅनल लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई प्रसारण काय करतात? काही नाही, खरंच काही नाही. आम्ही म्हणजे तेच सांगतो, मी पहिल्यांदा जेव्हा 30 मित्रांना आम्ही सांगितलं की ऐकायला, त्यांनी त्यांच्या 4 मित्रांना सांगितलं, त्यांनी 4 मित्रांना सांगितलं, मग त्यांचे आई वडील अमेरिकेत आलेले असतात ते तिथे ऐकायचे. कारण तिथे त्यांना त्यावेळी आल्यानंतर काही असं म्हणजे हे नव्हतं की एंटरटेनमेंटला काहीच नव्हतं.
तर मग ते भारतात आल्यावरही ऐकायला लागले आणि तिकडे मग त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की असा रेडिओ आहे जिथे फार बडबड करत नाही. आता आम्ही फार बडबड करतोय पण त्याच्यात कार्यक्रमात बडबड करत नाही आणि सगळे चांगले असं करत ते पसरत गेलं हळूहळू. म्हणजे आम्ही कुठेही जाहिरात केली नाही. फक्त एकदा काय झालं की आमचा रेडिओ त्यावेळेला लाईव्ह होता आणि लोकसत्ताचे ते लिहितात ना ते आमच्याकडे नेमके आले होते कॉलम लिहिणारे. ते नेमके आमच्याकडे आले आणि त्यावेळेला रेडिओ चालू होता आणि त्यावेळेला इंद्रायणी काठी देवाची आरती हे गाणं लागलेलं होतं. तर त्यांनी विचारलं अरे वा तुम्ही मराठी आहे तर म्हटलं आमचाच रेडिओ आहे हा. मग त्यांनी टी-प्रसारण बद्दल लोकसत्तेत कॉलम दिला. त्या कॉलमचं नाव दिलं होतं अमेरिकेत देवाची आरती. आणि असं ते नाव असल्यामुळे थोडं अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे लोकांनी वाचलं अरे देवाची आरती अमेरिकेत म्हणजे काय देऊळ वगैरे आहे का असं ते लोकांनी खूप वाचलं. मला वाटतं सिलिकॉन व्हॅली हा सिलिकॉन व्हॅली देवाची आरती बरोबर सिलिकॉन व्हॅली देवाची आरती असं नाव होतं. त्याच्यानंतर खूप भारतातल्या लोकांकडनं ऐकायला लागले आणि मग लोक कार्यक्रम पाठवायला लागले. मग आता जसं ज्यांनी कार्यक्रम सुरू केला तर यांनी त्यांच्यावर केला कार्यक्रम त्यांनी त्यांच्या ओळखलं सांगितलं 100 कार्यक्रम झाले म्हणा आता यांचे तर त्या 100 लोकांनी त्यांच्या 10 लोकांना सांगितलं असेल. असं करत करत आता आमचे जे लिसनर्स आहेत ते 7 आकडी आहेत. म्हणजे आता यांच्या बोलासाठी पण 50 लाख लोक ऐकतात. काही जाहिरात न करता पसरलेला रेडिओ आहे आणि त्यावेळी नेमकी हेच होतं की दुसरं काही नव्हतं पण ऐकायला. त्याच्यामुळे लोक ऐकायला ते गमत सांगतो. म्हणजे आम्ही त्यावेळी लाईव्ह कार्यक्रम करायचो. लाईव्ह म्हणजे फोन करायचो लोकांना की तुम्ही स्वप्रेम नमस्कार नाव होतं की तुम्ही भारतात तुम्हाला एवढे रेडिओ आहेत वगैरे तरी तुम्ही आमचा रेडिओ का ऐकता. तर त्या माणसाचं उत्तर एवढं होतं की तुम्ही फार बडबड करत नाही आणि इकडचे तुम्ही जॉकी लोक ऐकतात ते जास्ती बोलतात गाणं पण. आणि दुसरं तुमच्या रेडिओवर जी गाणी लागतात ती हल्ली ऐकायला मिळतात. हा पण एक होताच. त्याच्यामुळे ते अजून तेवढीच लोक ऐकतात रेग्युलर लोक आहेत. नशीब आहे आमचं. ऐकलंच नसतं तर आम्ही आमचाच आपला ऐकत बसलो असतो. नशीब नाही तुमचे परिश्रम याला कारणीभूत आहेत. नशिबाने साथ दिली हे ठीक आहे पण तुमचे परिश्रम हे प्रश्न करून घ्या. पण दोन्ही पाहिजे हो. म्हणजे आता आमच्याकडे जवळजवळ असे 50 लोक आहेत. तुम्ही त्यांना सांगू शकता अरे या आठवड्यात तू कर बरं का कार्यक्रम असं. म्हणजे आता हा आणि ते लगेच करून देतात. आणि करतात. असं कधी झालं नाही की आम्हाला वाट पाहत बसायला लागली की कार्यक्रम येतोय की नाही. कधीच झालं. त्याच्यामुळे रिपीट नाही झाला कार्यक्रम. एक दोन गंमत सांगतो. कार्यक्रम करणारे जे येतात नवीन लोक त्यांचे आमचे इथे एक माझेच मित्र होते. ते साऊथ इंडियन आहेत ना. हो साऊथ इंडियन. तर ते म्हणाले की मैं भी आपकी पसंत करूंगा. तर म्हटलं ठीक आहे करो. त्यावेळेला मी करायचो. तर त्यांना म्हटलं मी तुम्हाला लिस्ट पाठवेन कोण कोणी गाणे ऐकायला कळवले ते आणि गाण्याचं नाव तेवढं तू बोल बाकीचे एडिटिंग मी करेन. तो म्हणला ठीक आहे. त्यांनी तो कार्यक्रम घरीच तो म्हणला एडिटिंग नाही करूंगा दुसरा म्हणून त्यांनी ते पाठवलं मला अख्खा. त्यांनी तो पाठवला कार्यक्रम ती सगळी त्यांनी ते निवेदन इंग्लिशमध्ये केलं. तर म्हटलं अरे बाबा असं नाही चालणार माझा हिंदी कार्यक्रम आहे तो हिंदीतच बोलला पाहिजेस. तो मेरी हिंदी अच्छी नाही आहे म्हटलं माझा भाव येतात. आता याच्यात आपली अख्खी पसंतमध्ये हिंदी चांगलं काय असणार. लेखकाचं नाव कवीचं नाव गायकाचं नाव सिनेमाचं नाव ह्याच्यामध्ये काय फार बोलायचंच नसतं. म्हणजे तू मेरे हा मुका मैं दिखाता हूं. तर नॉर्मली ते निवेदन जे असतं ते 20-1 मिनिटामध्ये होतं. त्याविषयी 6 तास लागले. पण म्हणजे तो शिकला नंतर मग त्याने असेल. पण ते पहिलं एडिटिंग झाल्यानंतर जाता साले अंग्रेज चले गए मुझे छोड़ गए. अशा पण गमती होतात. एखादा कार्यक्रम कुणाला करायचा असेल तर प्रत्येकाला काही ललिता भेटणार नाही. काय करायचं. प्रसारण पर्यंत पोहोचायचं असेल आणि करायचं असेल ई प्रसारणवर कार्यक्रम मला कॉन्टॅक्ट करायचा. मग तिकडनं एक आवाज येईल. आकाशवाणी होईल. नक्की करा. फक्त आमच्या 5 अटी ज्या मी सुरुवातीला सांगितल्या त्याच्यात झेपत असतील तर करा.
आणि आम्ही लावू आणि मग पहिल्यांदा 1-2 कार्यक्रम पाठवा म्हणजे आम्ही बघू खरंच लावता येते का नाही. म्हणजे इथल्या मिरची रेडिओ सारखे कार्यक्रम आम्हाला नको एवढ्यासाठी, बाकी काही नाही. आणि आता कसा हा इंटरनेट बेस्ड कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला वेळेचं बंधन नाही, कार्यक्रमाच्या लिमिट्सचं बंधन नाही. आम्ही 25 पण कार्यक्रम करू शकतो म्हणजे आठवड्याला जर वाटलं तर. त्याच्यामुळे तसा जर कार्यक्रम तुम्ही ऍड करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणीही करू शकता कार्यक्रम. मला वाटतं सगळ्यांना करता येतात ते, असं काही करता येत नाही अशातला काही प्रकार नाही. फक्त त्यातलं सातत्य महत्त्वाचं. सातत्य महत्वाचं आहे ना. असं नाही की त्यांनी 5 कार्यक्रम केले आणि आता आम्ही आलो. असं काही कल्पना आहे का ज्या इच्छा आहे करायची पण अजून प्रत्यक्षात आलेले नाही? आम्हाला एक खूप मोठी इच्छा आहे, मला खूप दिवसापासून इच्छा आहे की नवीन गाण्यांचा पण कार्यक्रम व्हावा. कारण आता नवीन जनरेशन जे आहे त्यांना जुनी गाणी आवडतात नाही असं नाही. तुम्ही जर भेंड्या खेळायला बसलात, नवीन मुलं जरी यंग मुलं जरी असली तरी एक 15-20 मिनिटांनी तेही हिंदी जुन्या गाण्यांवर घसरतात. पण नवीन लोकांना मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. पण मला नवीन हिंदी गाणी अजिबात माहीत नाही, कारण आम्ही ते त्याच्याकडे लक्ष नाही. म्हणून तसं कार्यक्रम करणारा पण तरी पाहिजे आम्हाला. जो मुलं पण कनेक्ट होतील आपोआप. ती मुलं कनेक्ट झाली की मग आपोआप त्यांच्याकडे पण विषय कळतील, त्यांचे नवीन आयडिया असावी. आणि एक कार्यक्रम करायची इच्छा आहे, त्याच्यासाठी माझा मित्र आहे तो करायला तयार आहे. कवितांवरच कार्यक्रम करायचा की कविता वाचून त्याचं विश्लेषण, त्याला तुम्हाला काय अर्थ वाटला त्यांना प्रत्यक्ष असे कार्यक्रम करायला मला नक्की आवडेल. आणि हे नाहीये की आपल्याला लागले आता माझा हा कार्यक्रम बंद झाला तरच मी तिथे तो लावू शकेन असं नाहीये. मी वाढवत जाऊ शकतो. म्हणजे 11 कार्यक्रम आहेत त्याचे 15 पण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुमची आयडिया काय ते आली पाहिजे आणि ती चांगली पाहिजे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. म्हणजे तुम्ही कार्यक्रमांची नावं जी सांगितली ती आकाशवाणीवरतीचीच नावं वाटली, खुल्या निसर्गिक वगैरे. हो. तर तुम्हाला कॉपीराईटचा काही प्रॉब्लेम नाही आला. आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जेव्हा होता की नाव रेडिओचं राईट करायचं. खुल्या निसर्गिक नॉर्मल टर्म आहे त्याच्यावर, त्याचं काय ते नाव रजिस्टर्ड नाही तर आला असता प्रॉब्लेम की आपली आवड आपली पसंत सगळं त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. प्रॉब्लेम मला होता जेव्हा रेडिओ सुरू केला त्याला की रेडिओला नाव काय द्यायचं. त्यावेळेला आम्ही म्हणजे पहिल्यांदा म्हटलं की नभोवाणी, आकाशवाणी, विविध भारती असं डोक्यात यायला कारण तेच ऐकलेलं. पण म्हटलं ह्या नावाचे ऑलरेडी आहेत, रेडिओ स्टेशन्स आहेत, तर कसं काय करायचं म्हणून विचार आलो. तेवढ्यात माझा एक मित्र आला तिथे, त्याचं नाव आनंद न्याणेकर, पुण्याचाच आहे तो. त्याचा मला म्हणजे आला तो बसला होता, आम्ही विचारलो होतो. बरं हे म्हणजे 5 दिवस आधीची गोष्ट जेव्हा आमचं ठरलं करायचं तर तो म्हणला काय चाललंय. म्हटलं अरे असं चाललंय आणि रेडिओला नाव काय ठेवावं हे सुचत नाही. तर तो म्हणाला काय म्हणजे काय टाईपचा रेडिओ असेल. म्हटलं इंटरनेटवरती रेडिओ असेल. मग म्हणे ई प्रसारण ठेवा. इतकं पटकन झालं आणि त्याने जेव्हा नाव सांगितलं पटलं ते नाव. म्हटलं छान नाव आहे की प्रसारण आलंच आणि इंटरनेटवर म्हणून ई प्रसारण. आणि मग लगेच आम्ही ePrasaran.com, ePrasaran.tv, ePrasaran.org हे सगळं त्या दिवशी रजिस्टर केलं. कारण कोणीही घेऊ शकतं नंतर म्हणजे आम्ही ePrasaran रेडिओ म्हणून केलं असतं तर उद्या कोणीतरी ePrasaran टीव्ही टाकलं असतं. तर ते सगळं ePrasaran ब्लॉक केलेलं आहे, कोणालाही त्याचं काही मिळणार नाही. हे डिस्क्लेमर आहे ना. डिस्क्लेमर आहे पण प्रयत्न पण करू नका नाही मिळणार. म्हणजे एखादी गोष्ट आपली लहानपणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस काय काय करू शकतो. म्हणजे मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला आठवत असेल सकाळी 6 किंवा 6:30 वाजता आपण जेव्हा शाळेत जायला निघायचो तेव्हा आपला आकाशवाणीचा रेडिओ सुरू व्हायचा आणि सुप्रभातम किंवा संस्कृतमधल्या बातम्या सुरुवातीला राहायच्या आणि ते आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. आत्ताची पिढी ते कितपत अनुभवते हा प्रश्न आहे कारण आता माध्यमं इतकी वाढली. पण तरी सुद्धा अमेरिकेत राहत असताना असं काहीतरी करण्याचं धाडस 2006 साली आपल्याला आता खूप छान वाटतं ऐकायला इंटरनेट रेडिओ. पण इंटरनेटची अवस्था त्या काळात काय होती विचार करा. त्या काळामध्ये हे सगळं करणं हे खरंच अतुलनित्या हे समीकरण असल्याशिवाय नाही जाऊ शकत. मला गंमत सांगायची मला अगदी म्हणजे सासूबाईंशी मी गप्पा मारायचे ना म्हणजे आम्ही दोघं खूप बोलायचो
तर त्या खूप लहानपणी यांच्या गोष्टी सांगायच्या मला, आठवणी सगळ्या, की कसा होता, काय करायचा वगैरे. तर तेव्हा त्यांनी सासूबाई म्हणायच्या मला की अगदी 4-5 वर्षाचा असल्यापासून त्याचं ते त्या बालमनाचं स्वप्न वेगळं असेल, पण एकटाच म्हणे माईक हातात आहे असं धरून स्वतःचा रेडिओ असल्या आविर्भाव आणून तो एकटाच गाणं पण तोच म्हणायचा, कॉम्पेअरिंग पण तोच करायचा, असं सगळं तो करायचा आणि असं प्रिटेंड करायचं की माझा रेडिओ आहे. असं अनेक वर्ष चालायचं. तर ही गोष्ट मला ह्यांच्याकडनं नाही सासूबाईंकडनं कळली होती की त्याची अशी खूप इच्छा आहे की आपला स्वतःचा रेडिओ असावा, मी रेडिओ चालवतो असं त्यांना ते खूप होतं. तर ते किती वर्षांनी ते स्वप्न पूर्ण झालं पहा अमेरिकेत गेलं. हा 53 मध्ये ती हो अगदी. आणखी एक प्रश्न पडलाय, तुम्ही विचार. मला फक्त दोघांची औपचारिक ओळख करून पाहिजे, पण अतुलजींनी विद्यार्थ्यांची ओळख करून द्या आणि विद्यार्थ्यांनी अतुलजींची ओळख करून द्या. ते आपण शेवटी करूया थोडंसं. एकच प्रश्न, आता तुम्ही इथे बसलाय, तिकडे ई प्रसारणचं काय होत असेल? इंटरनेटवरती रेडिओ असल्यामुळे आम्ही पुढच्या अख्ख्या महिन्याचे कार्यक्रम अपलोड करून आलो. म्हणजे किती झाले बघा, 6 आठवड्याचे कार्यक्रम, प्रत्येक आठवड्याला 11 कार्यक्रम. एवढे सगळे कार्यक्रम आम्ही गेल्या 1 महिन्यामध्ये बसून दिवस रात्र बसून रेकॉर्ड केले, एडिट केले, अपलोड केले आणि ते आता डेट मार्क केलेले. त्याच्यामुळे ते बरोबर त्या सोमवारी, दर सोमवारी आम्ही कार्यक्रम आमचे अपलोड करतो 11 आणि ते आठवडाभर तिथे असतात. म्हणजे तुम्हाला कधीही ते आठवडाभरात ऐकता येतात. तर ते सगळे कार्यक्रम अपलोड करून हे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे ते नसतं तर मला सुट्टी कधीतरी घेऊन यायला नसती येता आली किंवा तिथे एक लेबल लावून ठेवायला की 1 महिना आम्ही नव्यात गप्प बसा. पण ते सगळे 11 कार्यक्रम 7 सप्टेंबर पर्यंत आम्ही अपलोड. त्याच्यामध्ये आता कार्यक्रम करणाऱ्यांचं पण कौतुक आहे. मी आता 1 महिन्यापूर्वी फोन केला की म्हटलं सबंध महिन्याभराची मला मुलाखती पाहिजे, तुम्हाला करता येतील का? त्या म्हणाल्या हो देते पाठवून आणि त्यांनी 4-5 दिवसात पाठवल्या त्या. नंतर खासगीत आम्हाला सगळ्यांना सांगशील की कसं जमवतेस ते, कारण त्यांच्यासाठी अवघड आहे, तेवढंच अवघड तुझ्या एंडला पण आहे. खरंच हॅट्स ऑफ. टेक्निकली रेडिओ चालू करणं आणि त्याच्यासाठी कार्यक्रम करणं हे जास्ती कठीण आहे, खूपच कठीण आहे. म्हणजे ते टेक्निकली कसं आता एकदा साईट तयार झाली समजा हो ना, त्याच्यानंतर फक्त एडिटिंग करायचं आहे आम्हाला, बाकी काही नाही. ललिता सांगशील विद्यार्थ्यांना पण ऐकायचं. नाही, मी इतकी पटकन कनेक्ट होत गेली आहे लँग्वेज प्रोफेशनल्सशी की मला त्याच्यात काही खूप वेगळे कष्ट करायला लागत नाही. आणि थँक्स टू फेसबुक आणि लिंक्डइन आणि आता इंस्टाग्राम पण आणि व्हॉट्सॲप चॅनल्स तर आहेतच. तर 10 वर्षापूर्वी एक व्हॉट्सॲप ग्रुप मी इन्फॉर्मल सुरू केला होता जो आता फॉर्मलाईज झाला लँग्वेज प्रोफेशनल्सचा. त्याच्यामुळे मी जवळजवळ 2000 लोकांशी कनेक्टेड आहे. 2000 आणि हे माझं भाग्य आहे की मी ईमेल किंवा व्हॉट्सॲप किंवा फोन केल्यावर असं कोणी मला अजून म्हणालेलं नाही की काहीतरी करतेस किंवा मी नाही मुलाखत देणार वगैरे, अशी कधीच मला रिप्लाय आलेली नाही. आणि ते होऊन जाते पटकन मुलाखत, असा एक अनुभव असल्यामुळे मला त्याच्यात काही फार त्रास होत नाही म्हणजे अजून तरी. आणि पुढे मी अपील करीन की तुम्ही ह्याचा जितकं सांगाल लोकांना तितकं मला अजून सोपं जाईल. रेफरन्सनी म्हणजे आतापर्यंत सगळं फक्त रेफरन्सनी चाललेलं आहे. कुठेही मी असं ब्लँक कॉल्स आपण जसं करतो कोल्ड कॉलिंग तसं अजून तरी केलेलं नाही. तर असं सांगत राहिलं की मग लोक आधी ई प्रसारण म्हणजे काय हे सांगण्यात आधी माझा घसा जायचा आणि मग कारण मी कोणी माहिती असायचं पण हे काय करते हे समजायला थोडा वेळ लागायचा. पण आता ते समजल्यामुळे मला थोडंसं सोपं जातं ते. आणि लाईनअप पुढचे शेड्यूल तयार असतं म्हणजे आत्ता सुद्धा पुढच्या 2 महिन्याच्या तयार आहेत मला काही मुलाखती, त्यामुळे मला ते मग मॅनेज करायला सोपं जातं. ऍक्च्युली ती म्हणते ते म्हणजे व्हिडिओ करणं ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो खरं तर. म्हणजे मला माहिती आहे गाण्याचा एक कार्यक्रम तासाचा करायचा तरी कमीत कमी 4-4.5 तास जातात. त्याची स्क्रिप्ट तयार करा, गायक कोण आहे, संगीतकार कोण आहे,
ना फरमाईशी अगदी आपल्यावर करायची म्हटली तर. त्यामुळे व्हिडिओ करताना खरोखर खूप वेळ द्यावा लागतो. त्यासाठी पण हॅट्स ऑफ. मला व्ह्युअरशिप बद्दल थोडंसं सांगायचं आहे की आता हे लेटेस्ट सुरू केलं मी वर्षभरामध्ये की स्क्रीनशॉट मी रिक्वेस्ट करायला लागले अतुल वेगवेगळा की तो पाठवा, म्हणजे मी त्या इंटरव्ह्यू ज्यांचा घेतला त्यांना तो पाठवून दिला असं. तर एक कॉमन प्रश्न असा आहे की सगळ्या अख्ख्या प्रसारणचे कार्यक्रम 50 लाख लोक ऐकतात का, असा एक जो प्रश्न आहे त्याला उत्तर असं आहे की नाही, फक्त तुमचा व्हिडिओ बघितला मी 50 लाख लोकांनी. तर म्हणजे हे समजा सिंक व्हायला खूप वेळ लागतो आणि मला ते 3-4 दिवस सांगत बसायला लागतं की हे. तर हे जर रजिस्टर झालं एकदा त्या माणसाला की मग पटकन पुढच्या माणसाला सांगायला पण सोपं जातं. फॉर एक्झाम्पल कीर्ती रामचंद्र म्हणून ज्या आहेत ट्रान्सलेटर, त्या आज नाही येऊ शकल्या बंगलोरच्या. तर त्यांचा व्हिडिओला सगळे प्रॉब्लेम्स आले, टेक्निकल प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर इंटरनेटच बंद, दोघींचं इंटरनेट बंद पडलं वगैरे काही होत होतं. पण त्यांच्या व्हिडिओला मॅक्सिमम व्ह्यूज मिळाले 62 लाख. कारण त्या ज्या पॅशननी म्हणजे सगळेच आतापर्यंत झालेले 100 आणि पुढे अजून रेकॉर्डेड जे आहे ते एवढी पॅशन कम्स अक्रॉस की लोक. पहिली जी व्ह्युअरशिप होती करण निंबार्क म्हणून ज्याचा व्हिडिओ तो पण नाही आज येऊ शकला मुंबईचा, सबटायटलिंग एक्सपर्ट आहे तो. तर त्याच्या व्हिडिओला त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला होता की 7 लाख व्ह्यूज मिळाले. सो दिस वॉज 3 years बॅक आणि नाव इट हॅज ग्रोन टू 54 लाख. सो आय थिंक पीपल आर लिस्निंग टू अस लँग्वेज एक्सपर्ट्स, सो वी शुड डू मोर ऑफ इट. व्ह्युअरशिपमध्ये यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला म्हणजे 3ऱ्या रँकवरती येतात आतापर्यंत. म्हणजे पण त्याच्यातही 3ऱ्या रँकवर एवढ्यासाठी की पहिला जो सगळ्यात मॅक्सिमम इंटरव्ह्यूला मिळाला, हिट्स मिळाल्या ते जवळजवळ 97 लाख वगैरे होत्या आणि तो आमचा इंटरव्ह्यू होता. कारण ही प्रसारण ऐकणाऱ्या बहुतेक सगळ्यांनी ते ऐकलं. म्हणजे एक अनोखी जन्मकहाणी असं आमची मुलाखत झाली. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागला तो माझ्या चुलत भावाचा, त्याला आता की 69 लाख हिट्स. ते दुसऱ्या नंबरवरती आहे. तो माझा चुलत भाऊ जो आहे तो बोईंगमध्ये काम करायचा आणि बोईंगमध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर 747 म्हणजे जम्बो जेट आणि 767 ही 2 विमानं त्याचा ऑटो पायलट त्यांनी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडनं त्याचा इंटरव्ह्यू खूप लोकांनी ऐकला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही. एक प्रश्न सुरुवातीलाच त्यांनी लोकांना विचारला की जम्बो जेट कुठल्या कॉम्प्युटरवर डिझाईन केला असेल ते तुम्ही सांगा. कार्यक्रमाच्या शेवटी मी सांगेन. तर तो म्हणाला, तर त्यांनी नंतर सांगितलं की म्हणे IBM नाही, हा कॉम्प्युटर नाही, तो कॉम्प्युटर नाही, कुठलाच कॉम्प्युटर नाही. म्हणे बोईंग जम्बो जेट जे आहे ते कॉम्प्युटरवर डिझाईन झालंच नाही. हे कोणालाच माहित नाही. ते सगळं म्हणजे स्लाइड रूलवर झालं. स्लाइड रूल तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना, त्याचे इंजिनिअरिंगची स्केल असते आणि त्याच्यावर सगळे कॅल्क्युलेशन्स करायला. म्हणजे साधा दाखला हे पण नाही, कॅल्क्युलेटर पण नाही. स्लाइड रूलवर डिझाईन झालेलं विमान आहे. म्हणजे किती एक्सपर्ट आहेत काही काही लोक, आपल्याला कल्पना नसते. तर त्याच्या याला नंबर 2 आणि 3रं यांचा नंबर असतो. गाण्याच्या याला मिळतातच, कारण ते काय हेच आहे, करमणूक आहे. पण मुलाखतीच्या कार्यक्रमांना एवढे व्ह्यूज मिळणं हे म्हणजे खरी गंमत आहे. लोकांना ऐकावं असं वाटतं. एक शंका अशी आहे की 1 तासाची समजा मुलाखत असेल, 5 मिनिटं एखाद्याने बघितलं तरी सुद्धा ते काउंट होतं. नाही होत. म्हणजे आम्हाला सगळा नंबर मिळतो. ऍक्च्युअल हिट्स किती झाल्या, किती पर्सेंटेजनी पूर्ण आहेत आणि ते कॅल्क्युलेशन होताना इव्हन रिपीट कॅल्क्युलेट नाही होत. म्हणजे एकाच माणसाने 2दा ऐकली तर ते 2 नाही होत, एकच राहतं. ते आहे. म्हणजे आम्हाला मी यांना कळवतो, म्हणजे कळवताना तसं कळवलं असतं की 95% लोकांनी कम्प्लीट ऐकलं आणि बाकीचे सुटले मध्ये. आता एक पॉसिबिलिटी त्याच्यामुळे काय होतं, काही लोक परत लॉगिंग करून बघतात ना, तर डबल काउंट होत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक महान शब्द सगळीकडे
तुमच्या या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा काही वापर नाही, अजूनपर्यंत नाही केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त मी अजूनपर्यंत जे वापरतो ते कोणाला काही पत्र लिहायचं असेल, कारण मी लिहिणारच नाही. तर त्यांना सांगतो बाबा मला असं असं पत्र लिहायचं, ते टाकू. ते जे टाकेल ते इकडनं तिकडे टाकायचं, नावं बदलायची बस. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी तुम्हाला सांगतो की ते आता खूप झाले, लोकांना वाटतंय, पण शेवटी ते माणसानेच केलेलं आहे. त्याच्यामुळे माणसाचा जो विचार करायचा हे आहे तो त्याला नाही, अजून ती अक्कल नाही आहे त्याला जेवढं शिकवलंय तेवढंच त्याची तो उत्तरं देणार. त्याच्यामुळे ते अजून कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्ती कुठे वापरलं जातं आपल्याला जर लक्षात आलं की उद्या जर तुम्ही एखादी युट्यूबवर गेला आणि एखाद्या ऍक्टरचा काहीतरी व्हिडिओ शोधला तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परत युट्यूबवर जाल त्याच ऍक्टरचं दिलं जातं, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. पण असं म्हणजे आपण काय म्हणतो म्हणजे असं असे कार्यक्रम जे प्रश्न विचारायचे वगैरे तो पण आम्ही प्रयत्न केला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसतं सांगायचं की हा माणूस आहे याचं हे काम आहे तर तू त्यालाच प्रश्न विचार, तूच विचार प्रश्न आर्टिफिशियल, आणि तू उत्तर देऊन त्याच्यावर तुझे प्रश्न विचार. पण ते प्रश्न इतके भयानक येत होते त्याच्यामुळे ते नाही, अजून तरी वापरात आलेलं नाही. आता फक्त कोणाचा आवाज तसा काढून दुसरं काय रेकॉर्ड करायचं ते अशा गोष्टी होतात, किंवा चित्र काढायचंय या गोष्टी त्याच्यावरती होतात. पण म्हणजे मी उद्या हे सांगतो की मोदीजी ताजमहाल समोर उभं राहून आईस्क्रीम खात आहेत असा फोटो पाहिजे, तू तो काढून दे, कारण त्याला मोदीजी माहिती आहेत, आईस्क्रीम माहिती आहे आणि ताजमहाल पण माहिती आहे, म्हणजे माहित नाही तसं काय करत. त्याच्यामुळे एवढ्यात तरी घाबरायचं काय कारण आहे, आपल्या ह्याच्यात तर नाही सोडत. भाषेच्या क्षेत्रात खरंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणं, तो तेवढं रुजणं आणि माणूस जे आउटपुट देतो ते त्याने देणं हे अशक्य असं मला तरी पर्सनली वाटतं. याचं कारण सांगते, एक छोटासा किस्सा आहे. अरुण फडके सर सकाळच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि त्यांना अनुवाद करण्यासाठीचं ॲप्लिकेशन हवं होतं आणि भाषा संपादनासाठीच या कामासाठी गेले होते. आणि बरीच चर्चा झाली. ते म्हटले की त्यात काय झालं, किती क्रियापदं असली आणि काही असली तरी सगळी रूपं टाकल्यानंतर त्याने ते घ्यायला पाहिजे आणि आपल्याला जे हवं ते द्यायला पाहिजे. सर म्हटले नाही शकते. ते म्हटले का नाही? म्हणजे समजा मी त्याला सांगितलं की खाणे हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाला मी जेवढ्या गोष्टी आपण खातो त्या सगळ्या तो ऍक्सेप्ट करतो आणि जे खात नाही ते रिजेक्ट करत असं सांगितलं. आता जर मी वाक्य लिहिलं की कपाट खाल्लं तर तो ऍक्सेप्ट करेल का रिजेक्ट करेल? त्यावेळेस मल्हार आरटकल्ले होते, ते म्हणाले रिजेक्ट करेल. म्हणजे आता जर त्याने रिजेक्ट केलं आणि माझं वाक्य असेल वाळलेली कपाट खाल्लं, त्यामुळे खूप लोक येतात भाषेच्या क्षेत्रात, काय बऱ्याच ज्या क्रिएटिव्ह क्षेत्र आहेत तिथं काम करणाऱ्या लोकांना घाबरवायला की AI आणि ChatGPT आलं त्यामुळे आता तुमचं काही खरं नाही. काही घाबरायचं कारण नाही. आणि आपल्यासमोर एवढं मूर्तिमंत उदाहरण आहे की ज्यांनी फक्त माउथ पब्लिसिटीने 160 देशांमध्ये आपला रेडिओ नेला. रेडिओ ऐकता येत होतं अशी गोष्ट. आता तर त्याच्याबरोबर पाहणं सुद्धा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक गंमत सांगतो मी. हिंदीमध्ये आपण म्हणतो ना मैं तेरा फॅन हो, काय करायला आर्टिफिशियल फॅन म्हणेल काय म्हणेल, तशी अजूनपर्यंत काय घालू नका. तुम्ही इथल्या आकाशवाणीवर कुठल्यानंतर कधी संपर्क केला का? नाही, नाही केला. कारण मी फक्त थोडं ॲडिशन करते. मी आता सांगितलं तेव्हा मी यशोधरा गडकरी चायनीज लँग्वेज फील्डमध्ये गेली 15 वर्ष काम करते. सो आता म्हणजे तिला पण माहिती असेल की जर्मन किंवा ह्याच्यात ट्रेडॉससारखी टूल्स आली आहेत की ज्याच्या अख्खी फाईलच्या फाईल तुम्हाला ट्रान्सलेट करून मिळते. आणि अनेक दिसत नाही येत ह्या मॅडम, ओके नाही ठीक आहे. सो जॅपनीज गव्हर्नमेंटनी पण ऑफिशियल टूल लॉन्च केलं आहे ज्याच्यात तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधली फाईल अपलोड केली की ती जॅपनीजमध्ये आणि व्हाईस वर्सा ट्रान्सलेट होते. सो म्हणजे मी या फील्डमध्ये काम करते म्हणून आम्हाला फक्त चायनीजला अजून तेवढं हात लागला नाही आहे AIचा, पण अदरवाईज बाकी सगळ्या लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशनचं काम खूप कमी झालं. आणि कारण बिकॉज ऑफ देर आर डिफरंट टूल्स. ट्रेडॉससारखी तर सगळेजण ट्रेडॉसवर काम करतात, ते ट्रान्सलेशन करतात. म्हणजे काय, कोणीही स्वतः ट्रान्सलेट करत नाही, ते दिवस गेले. मशीन टूल्स वापरून ती त्यांची मोक्या
हुशार आहे. म्हणजे आय थिंक तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता. तर इतकी त्यांनी स्ट्रॉंग केली आहे की तुम्ही कुठल्या रेफरन्सनी कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊन ट्रान्सलेशन होतं. सो बऱ्यापैकी बदल आहे. तिथे मानवी हस्तक्षेप आला ना, तो टोन तुम्हाला सांगावा लागेल. बेसिकली नाही, तुम्ही यू जस्ट नीड टू अपलोड दॅट फाईल. Okay. Yashodhara, yes, I totally agree with you. And Ulka, this has changed in the technical field, and it is changing in the literary field so much so की मागच्या आठवड्यात एक लिगल मराठी टू इंग्लिश फाईल करायला आली होती मला, विच वॉज लिटरेचर नॉट ॲज सच दॅट हार्ड बट थोडंसं, आणि ती गुगलने मला 80% करून, गुगलने, इतरही सर्च इंजिन्स आहेत आणि बरंच काय काय आहे. सो दिस फील्ड इज चेंजिंग रॅपिडली, आणि उद्या माहिती नाही काय असेल नसेल. पण अजून एक ह्याला जोडीला एक उदाहरण मी देऊ इच्छिते की AI किंवा ChatGPT किंवा जी काही टूल्स आहेत XYZ ती वापरून मानवी बुद्धी न वापरत नाही आहेत लोक, त्यासाठी आमच्याकडे क्लासला येतात लोक. सो एक एरिया बंद होतोय पण दुसरा उघड होतोय. सो पॅरेंट्स सांगतात की माझी मुलगी विचार करणे जरा शिकवता का प्लीज. ओके, दॅट इज अन ऑपॉर्च्युनिटी आय सी ॲज अ बिझनेस असं आहे. पण ट्रान्सलेशन फील्ड हॅज मॅनेज्ड कम्प्लिटली. Technical, especially legal also, medical. Yes, technical possible. We are talking about creative writing. Yeah, to a certain extent. अर्थात हा आजचा विषय नाही, आपण डिबेट करू शकतो. करूयात एक कार्यक्रम याच्यासाठी. त्याच्यासाठी लँग्वेज टॉक मध्येच एक एपिसोड करू. येस, पण कुणाची तरी इच्छा आहे विद्यार्थ्यांची ओळख अतुलजींनी करून द्यावी आणि अतुलजींची ओळख विद्याजींनी करून द्यावी, कारण इतकी चांगली ओळख दुसरं कोणी नाही करून देऊ शकत. आम्ही एकमेकांना ओळखलो का? नाही, त्यांना आम्हाला कळेल. बरं, विद्याचं आणि माझं अरेंज लव्ह मॅरेज. ही काय भानगड? मी ऍड करू का? हा, तू ऍड कर. ही बहीण तिला मान. मी अतुलची मोठी बहीण ध्रुवा चौधरी नाव. तुम्ही जे मगाशी नातं विचारलं काय आहे, त्यांनी अगदी शांतपणे नवरा बायको सांगितलं. पहिलं नातं आहे गुरु आणि शिष्याचं. पिंजरा पिक्चर जोरदार होता चालू त्यावेळेला जमलेलं त्याच्यामुळे अरेंज म्हणता येत नाहीये. अरेंज काम मी म्हणतोय की विद्या 10वीला असताना तिला त्यांच्या शाळेतल्या गणिताचे शिक्षक रजेवर 11वीला असताना. तर तिच्या आईने माझ्या मोठ्या बहिणीला विचारलं की तू तिला गणित शिकवते का? ती म्हणाली हो मी शिकेन. तर आणि काय झालं की 15 दिवसात तिला जॉब आला. त्याच्यामुळे तिला ते जमलं नाही. मग माझी आई तिच्या आईला म्हणाली हा तू शिकले, कारण माझं गणित चांगलं होतं. म्हणजे माझंही गणित चांगलं होतं बघा भाषा ना. तर ही म्हणाली नाही मी मुलाकडनं शिकणार नाही. तर तिची आई तिला म्हणाली की मग काय भांडी बसणार आहेस? म्हणजे ह्या लेवलला आलं तर गणितात नाही आली तर भांडी तर शेवटी तिने शिकवलं मी तिला आणि 5 झाली ना गणितात. पण ते शिकवण्याच्या भानगडीत जमलं. म्हणजे तुम्ही अरेंज केलेलं ते लग्न आहे. तुम्ही आणि माझी आई सांगितलं शिकवेल. त्याचं कसं झालं असतं म्हणून अरेंज लव्ह मॅरेज. आणि इंटरेस्टच्या बाबतीत जर बोलला तर आम्ही ठरवलं करायचं म्हणून, पण कार्यक्रम करू नका. त्यावेळेला ही म्हणाली की मी आपली आवड कार्यक्रम करीन, आणि मधुरा म्हणाली मी स्वरसंध्या कार्यक्रम करीन. म्हटलं चला कार्यक्रम मिळाले 2 तरी. फक्त हिला मी म्हटलं की आपली आवड सुरुवातीला कशी करणार, आपल्याला फरमाईशच माहीत नाही लोकांच्या. मग आमची आवड अशी सुरुवात केली. कविता घेते, एखादी कविता वाचायला सांगितलं. ही कविता घेते, जवळजवळ 200 कविता मी लिहिलेल्या आहेत, आणि सध्या आमचा प्लॅन चाललाय तो पुस्तक करायचा. तर त्याच्यावरती तर त्यांच्या आपली आवड हा जो कार्यक्रम झालेला त्यांचा, तर मी त्यातली गाणी स्किप करते आणि त्यांचं निवेदन ऐकते. असं इतकं त्या छान बोलतात, गोड बोलतात. गोड म्हणजे काय म्हणतात, टोन स्वीट असं. या कार्यक्रमात एकदा म्हणजे विद्याला बरीच सर्दी झाली, त्याच्यामुळे त्या दिवशी तिला रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं म्हणून मी तो केला. करायचं काय नव्हतं, नुसतं वाचायचंच होतं ते. तर त्याच्यानंतर आम्हाला एक मेल आला होता की विद्या त्यांचा आवाज चांगला वाटतो.
खरी गोष्ट म्हणजे पण खरं असं सांगण्यात नाही. आता विद्यालयात कठीण काम मिळालंय की कॅनडाचा जो तिथला लोकल रेडिओ स्टेशन आहे त्याच्यासाठी तिला 20 मिनिटांचा गाण्याचा कार्यक्रम करायला, पण त्या गाण्यांसाठी त्यांची अट अशी होती की 2000 नंतरची गाणी वापरली. म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले हे सगळे बादच झाले आणि ते आम्हाला तुम्ही नवीन गाणी मराठी म्हटल्यामुळे काहीच माहिती नाही. शेवटी आमचा ती गाणी शोधण्यामध्ये अख्खा दिवस जातो की बाबा हे चांगलं वाटतंय का नाही, आणि त्याच्यावर पुन्हा घ्यायचं काहीतरी. द्यायचं म्हणजे असं नाही की त्याच्यात त्यांचं हे आहे की तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी असं कविता टाईप करा किंवा माहिती, पण नुसती माहिती देऊ नका गाणी हे द्यायला त्यांनी घ्यायला. ते सध्या ती करते पण ते जरा कठीण जाते सध्या, गाणीच माहित नाही. काय ओळख करून द्या? मनाची ओळख बापरे, काय तू ओळख करून तुझी? माझा गुणी नवरा. अतुलजींची थोडीशी ओळख माझ्या समोर आहे सुदैवाने, तर तेवढी मी सांगते आणि मग आपण थांबूया. आपल्याला खरं वाटणार नाही हा माणूस जो आता आपल्या समोर बसलाय आणि आपल्या बरोबर इतक्या छान गप्पा मारतोय, या माणसाची पहिली नोकरी ही इस्रो मधली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तिथेही त्यांनी ज्या प्रोजेक्टवर काम केलं तो सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट असा प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टवर त्यांनी 3 वर्ष काम केलेले आहे. त्याच्यानंतर E-स्क्वायर व्हिडिओ इंटरनॅशनल या कंपनीमध्ये ते ॲज अ इंजिनियर म्हणून काम करायला लागले. मध्ये भारतात जेव्हा त्या व्हिडिओ टेप्स आल्या पहिल्यांदा, त्या ज्या कंपनीच्या होत्या ती कंपनी E-स्क्वायर व्हिडिओ इंटरनॅशनल. जरा सांगाल का काय काम करत होता? काय काम करत होता? त्या कंपनीमध्ये अगदी इन्स्टॉलेशन पासून इक्विपमेंट सजेस्ट करणं. काय झालं की आम्ही इस्रोमध्ये काम केलेलं असल्यामुळे कलर टेलिव्हिजनचं आम्हाला नॉलेज होतं. कारण इस्रो तो जो एक्सपेरिमेंट होता तो ॲक्च्युअल लोकांना ब्लॅक अँड व्हाईट दिसायचा, पण स्टुडिओ कलर होता. तर कलर इक्विपमेंटची आम्हाला माहिती होती, मी आणि आमचे काही कलिग्स. तर भारतामध्ये जेव्हा ही कंपनी निघाली नवीन E-स्क्वायर व्हिडिओ इंटरनॅशनल, तेव्हा त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती, ती आम्ही पाहिली. तर आणि आम्हाला काही करून, आणि हा माझा जॉब होता अहमदाबादला, प्रोजेक्ट पण संपायला आला होता आणि काही करून मुंबईला यायचो परत, मी मुंबईचा माणूस. तर ते कॉन्फरन्स पेपर वाचला आम्ही, म्हटलं पण ते आपल्याकडून मिळालं उत्तम, म्हणून त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं उद्याच जॉईन व्हा, उद्याच जॉईन व्हा. आम्हाला उद्या नाही जॉईन होणार, गव्हर्नमेंट सर्वंट होता, 1 महिन्याची नोटीस, जर भी आ सकते हो आओ. आणि मग आम्ही तसे त्या कंपनीत जॉईन झालो आणि मग अगदी बेसिक डिझाईन पासून सगळं त्याचं आम्ही केलं. याच कंपनीने पुढे त्यांना सिंगापूरलाही पाठवलं, सॉरी हाँगकाँगला पाठवलं आणि त्यानंतर ते 17 वर्ष तिथे राहिल्यानंतर USA ला सिनियर इंजिनियर म्हणून ॲबेकस रॉस या कंपनीमध्ये 1997 पासून त्यांनी कामाला सुरुवात केली. अबॅकस ही कंपनी जी आहे हे टेलिव्हिजन स्टुडिओला लागणारे इक्विपमेंट बनवतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. तर त्याच्यामध्ये त्यांचं एक प्रॉडक्ट आहे, त्याला आम्ही मीरा नाव आहे ॲक्च्युली, पण लोक त्याला मायरा म्हणतात. तर ते आहे इक्विपमेंट, म्हणजे तुम्ही जर स्पोर्ट्स बघत असाल, म्हणजे आता समजा क्रिकेट बघताय तर लगेच जो इन्स्टंट रिप्ले दाखवला जातो ना, तो त्या इक्विपमेंट बनवतो. आणि त्या इक्विपमेंटला कॉम्पिटिशन नाही आहे जगात, त्याच्यामुळे एकच कंपनी जर इक्विपमेंट बनवतं, त्याच्यावरती मी काम केलं त्या इथेही त्यांनी 17 वर्ष काम केलं आणि त्यानंतर 2015 साली ते रिटायर झाले. 2006लाच प्रसारण सुरू झालं होतं, त्यामुळे म्हणायला फक्त ते रिटायर झाले असावे. त्याचबरोबर BMM USAचं जे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे त्याच्यासाठी ते ऑडिओ आणि व्हिडिओचं काम बघतात. त्याचबरोबर लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, पंडित जसराज, वीणा सहस्रबुद्धे, पद्मजा फेलानी, अशी कितीतरी नावांची लिस्ट मोठी आहे. या सगळ्या लोकांना ई प्रसारणच्या निमित्ताने ते भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि हे सगळे कार्यक्रम आता ते म्हणतात त्याप्रमाणे ई प्रसारणवरती आपल्याला बघायला ऐकायला मिळू शकतात. तर ते आपण नक्की ऐकले पाहिजेत आणि त्यातून आपल्याला आणखी
आणखी चांगले समजत जातील, विद्यार्थी जास्त चांगले समजत जातील. आणि एक महत्त्वाची गोष्ट जे मगाशी दोघांनी पण सांगितलं की तुमचे 4-5 कार्यक्रम तयार असतील आणि तुमचं सातत्याने काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कार्यक्रम करू शकता. तर बऱ्याच जणांच्या मनात आलं असेल की अरे बापरे मला तर एखाद दुसराच कार्यक्रम करायचा आहे, तर त्यालाही त्यांच्याकडे काहीतरी सोल्युशन आहे, पण त्यासाठी तुम्हाला त्यांना भेटावं लागेल. आता इथे का अमेरिकेत ते तुम्ही ठरवायचं. तर आज आपण खरं तर इच्छा नसताना थांबतोय या गप्पांमधून थोडासा विराम घेतोय. त्याला आपण स्वल्प विराम म्हणूया. जरा एक मिनिट, मला विद्यार्थ्यांची ओळख पुरेशी झाली असं वाटत नाही. आता ती जबाबदारी अतुलजींची आहे, कारण माझ्याकडे विद्याताईंच्या बाबतीमध्ये मी त्यांना जेव्हा भेटले तेव्हापासून मला एकच सारखं डोक्यात येतं की माणसं जोडण्याची कला जी आहे ना त्यांची ती अफलातून आहे. विद्याचं ओळख म्हणजे अगदी होम वाईफ पहिल्यापासून घरी सगळं करायचं, मुलांचं करायचं. पण अमेरिकेला गेल्यानंतर तिला ॲक्च्युली कुकिंगची खूप आवड आहे. म्हणजे माझ्या तब्येतीकडे जाऊ नका, पण ती तर तिने तिथे US मध्ये कॅटरिंगचा बिझनेस केला. 300 लोकांच्या पार्ट्यांना इंडियन फूड प्रोव्हाइड करायची आणि भारतीय जेवण फक्त इंडियन फूड. आणि त्याच्यामध्ये मग साऊथ इंडियन असू दे किंवा आपले असू दे सगळे आरंगेत्रम, सगळी तिकडच्या आरंगेत्रमला फूड हिच्याकडे जायचं, सगळ्या इंडियन कार्यक्रमाला फूड हिच्याकडे जायचं, गणपती किंवा काही असेल ते किंवा मुंजी वगैरे. ते 300 वगैरे लोकांचे तिने फूड प्रोव्हाइड केलं. प्लस केसरी आणि वीणावळ या दोन्ही जेव्हा तिथे अमेरिकेला याच्यामध्ये बेल आपली सॅन फ्रान्सिस्कोला, तेव्हा त्यांना पण फूड हिच्याकडे जायचं. फक्त आता आम्ही रिटायर होऊन जेव्हा इथे आलो तेव्हा ते इथे बंद केलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. विद्याने आजच्या वेळी तुम्ही सगळे लेखक किंवा भाषेशी कनेक्टेड आहात, त्या विषयावर एक कविता लिहिली. त्याचं नाव आहे ओंजळ. अनुपम ब्रह्मरसाची ओंजळ, संजीवन श्वासांचा वावर. अनुपम ब्रह्मरसाची ओंजळ, संजीवन श्वासांचा वावर. शब्द ब्रह्म ही प्रज्ञा सोज्वळ, ओंजळ ओंजळ दावी चराचर. ओंजळ होऊन शब्दांची प्रज्ञा निघते सहलीला, वळणा वळणावरती नामी ओंजळी तरी सहजलीला. ओंजळ होते नयनांची अन पालविते ती हृदयाला, जवळीक दोन्ही श्वासांची अन आळविते ती नाट्याला. आठवणींची ओंजळ वेडी खोल मनाशी अशी वावरते, अवचित येते जणू भाबडी प्रांजळ होते अन सावरते. काजळ माया भरून येते आभाळाचे सोलिवंतर, ओंजळ ओंजळ धरेस देते सांभाळीत जणू धुरा निरंतर. ओंजळभर पाण्याने शमते तहान सावरते सजीवा, ओंजळीतून अर्धे अर्पिते हरिनामा भजते जीवा. ओंजळभर अनफुले सुगंधित जेथे प्रसन्नतेचे प्रांगण, ओंजळ कंठी भाव सद्गदित तेथे जणू भक्तीचे आंदण. दृष्ट लागण्या जोगे सौष्ठव ओंजळीसना लागे दर्पण, कसे फेडू ऋणके ओंजळी तव जन्म जन्म हा अवघा अर्पण. जन्म जन्म हा अवघा अर्पण. कार्यक्रमाच्या आता शेवटी ललिता मराठ्यांसाठी ई प्रसारणकडनं काहीतरी एक अप्रिशिएशनचं हे आहे, छोटीशी पावती. हा, ती माझ्या बहिणीला मी सांगतो की त्यांना येऊन द्या. Talks with Lalita Marathe. Dr. Lalita Marathe has shown true-heartedness in her dedication to language talks. Completing 100 episodes is a monumental achievement deserving of recognition. In each episode, she demonstrated a keen interest in each subject matter.
E-Prasaran thanks Dr. Lalita Marathe and acknowledges her ability to adopt and apply the insights she gains to her wonderful program. Congratulations on your 100th episode. Atul Vaidya and Vidya Vaidya, founders E-Prasaran Internet Radio and Television. Thank you. प्रतिसाद मिळत राहून देत. आणखीन आम्हाला असे जॉईन व्हा तुम्ही सगळे रेडिओसाठी. आणि तुम्ही जर एखादाच करायचा असेल कार्यक्रम वगैरे तसंही करू शकता. गप्पा गोष्टी सदरात आपण तो लावू शकतो.